मॅडम तुम्हालाही नमस्कार. मी मान्यवर जे विद्यार्थी आहेत त्यांनाही नमस्कार. तर आपल्याला नेहमीच नवीन नवीन विषय शिकवतात. त्यांचं ज्ञान पण अगाध आहे. कशी कुंडली बघायची ते टेक्निक शिकवतात. एखाद्याला विणा वाजवायला दिली, कधी कुठली तार कशी छेडायची हे त्याला कळणार नाही. तरी तो विणा वाजवू लागला तर बेसुरे आवाज निघतील. तसंच कुंडली समोर आली की अनेकांचे तसेच होतं. सुरुवात कुठून करायची, परस्पर विरोधी ग्रह दिसले तर महत्व कशाला द्यायचं, या गोष्टी अनेकांना उमगत नाही. मग स्टेप वाईज प्रोसिजर कशी करायची हे आपल्याला सर नेहमीच शिकवतात. सरांना मी विनंती करते की सरांनी लेक्चरला सुरुवात करावी. थँक्यू सर, थँक्यू कुबल मॅडम, थँक्यू सर्वांना. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. चव्हाण मॅडमनी स्वागत केलं आहे. तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. त्यामध्ये चव्हाण मॅडमचं स्वागत आहे, कुबल मॅडमचं स्वागत आहे, हळदणकर मॅडम आहेत, दीक्षित मॅडम आहेत, त्याच्यानंतर सर्व कुलकर्णी आहेत, पुन्हा एकदा देशमुख मॅडम आहेत, दळवी साहेब आहेत, इत्यादी सर्व मान्यवरांचं स्वागत आहे. आज आपण नवीन एक वेगळी कुंडली लावणार आहोत. तर ती कुंडली कशा तऱ्हेने जातकाच्या जीवनामध्ये जातकाला जीवनामध्ये येणारे प्रश्न हे कसे असू शकतात, तर त्याबद्दलचा हा जो विचार आहे. तर त्यावेळेला तुम्हाला कळेल की खरोखर त्या ठिकाणी माणसाला कोणत्या कोणत्या परिस्थितीमध्ये जातकाच्या जीवनामध्ये असे भयंकर प्रश्न उपस्थित होतात. मी नेहमी तुम्हाला वृश्चिक लग्नाबद्दलचा विचार सांगत असतो. तर त्याच दरम्यान ही पत्रिकासुद्धा वृश्चिक लग्नाचीच आहे आणि त्या ह्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये अत्यंत भयंकर स्वरूपामध्ये जे काही कष्ट आलेले आहेत आणि जातक कष्ट आहेत का जाणून बुजून ते करतोय हे त्याचं त्याला माहिती, पण येणारे प्रसंग अतिशय गहन आहेत आणि त्याच्यावरती जातकाच्या जीवनामध्ये होणारा जो काही त्रास आहे तो कशा स्वरूपाचा असू शकतो. तर मॅडम आता पत्रिका लावतील आणि पत्रिका लावल्यानंतर तुम्हाला त्यातील जी काही भूमिका आहे ती व्यवस्थित कळेल. या ह्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी कशा स्वरूपाच्या असू शकतात. तर मॅडम मी तुम्हाला विनंती करेन लावली की सर. तुम्ही तारीख लावा. हा, 16 फेब्रुवारी 1956 तारीख आहे. पहाटे 2:24 जन्म आहे. जयपूर राजस्थान आणि जातक पुरुष आहे. बरोबर. सगळ्यांनी व्यवस्थित ते लिहून घ्या. फार महत्त्वाचा विषय आहे आजचा. लिहिलं का सगळ्यांनी? लावू पत्रिका? हो हा हो लावा. सर. हो सर. हो सर. लाव. थांबा 2 मिनिटं. बर बर, ठीक आहे ठीक आहे. हा, हा आता झालं. ही पत्रिका लावतील मॅडम आता. हा तर त्या लावते. ह्याच्यावरती तुम्ही हे करा. पत्रिका तारीख एकदा कळली की तुम्हाला पत्रिका सहज तुम्ही बनवू शकता. लावली आहे पत्रिका, पण लावली असं. बघा ही पत्रिका जी आहे त्यामध्ये लग्न वृश्चिक आहे, लग्नेशच लग्नामध्ये आहे, लग्न 20 अंशाचं आहे, मंगळ 28 अंशाचं आहे. शनी आणि मंगळाची युती ही येऊ नये असं वारंवार मी सांगतो. राहू आणि लग्न हे एकाच अंशावरती आणि बिंदूवरती आहे. त्यानंतर बुध हा पराक्रमात आहे, गुरु दशमात आहे पण तो शनीच्या केंद्रयोगात आहे. रवी चतुर्थात आहे, तो सुद्धा शनीच्या केंद्रयोगात आहे. मंगळाचा आणि सूर्याचा केंद्रयोग आहे, गुरु मंगळाचा पण केंद्रयोग आहे. शुक्र आणि चंद्राची युती आहे आणि ती मीन राशीमध्ये आहे. सप्तमात केतू आहे, लग्नी राहू आहे. त्याच्यामध्ये प्रेतशाप योग पण झालेला आहे आणि अंगारक योग पण झालेला आहे. लग्न पूर्णतः दूषित झालेलं आहे.
आता ह्या व्यक्तीच्या जीवनामध्ये तुम्ही बघितलं तर कधीकधी आपल्याला असं वाटतं की खरोखर काय घडत असेल जीवनामध्ये, कशा रीतीने घडतंय, आणि त्याच दरम्यान जातकाच्या जीवनामध्ये जो काही प्रसंग आलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि ही व्यक्ती गुन्हेगारी क्षेत्रामध्ये अडकलेली आहे. आता गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तुम्हाला मी थोडंसं कल्पना देतो की पश्चिम बंगालमध्ये बऱ्याचशा ज्या कंपन्या असतात, शेल कंपन्या म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये ही व्यक्ती फायनान्शियल फ्रॉड करणारी व्यक्ती फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचे पैसे घेऊन इथून गेलेली आहे आणि तिथे अनेक वर्ष हेच काम करत होते. आता त्या ह्याच्यामध्ये लग्न जे आहे ते पूर्णपणे दूषित झालेलं आहे. लग्न दूषित झाल्यामुळे त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये असे काही प्रसंग आले की त्याला आपला देश सोडावा लागला. बऱ्याच वेळेला असं होतं की चतुर्थाधिपती जेव्हा राहूच्या युतीत असेल, एक तर तो पूर्व दिशेला असेल आणि मंगळ शनीची युती ही माणसाच्या जीवनामध्ये काही अकस्मात घडामोडी करते. तशीच ही व्यक्ती जी आहे ही गुन्हेगार आहे. गुरु आणि शनीचा हा जो केंद्रयोग आहे, गुरु जो आहे तो त्या ठिकाणी आपण बघितलं तर सिंह राशीतला आहे, नवमाशावरती पण चांगला आहे. त्यांचा व्यवसाय फायनान्शियल फ्रॉड करण्याचा आहे. तुम्हाला कल्पना आहे की हल्ली आपल्याकडे बँकेचे भरपूर फ्रॉड होतात, मोठमोठ्या गोष्टी होतात. तशी ही व्यक्ती बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये उलाढाल करून इथून पसार झालेली आहे आणि त्याच्यावरती भरपूर काही गोष्टींचे आरोप आहेत. कलकत्ता बेस ही कुंडली आहे, म्हणजे राहणं त्या ठिकाणी कलकत्त्याचं हे आहे. म्हणून नेहमी सांगतो की जेव्हा वृश्चिकेचा शनी, वृश्चिकेचा राहू एका देशामध्ये आल्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये असे भयंकर प्रश्न तिथे उपस्थित झालेले आहेत. आता ह्या ह्याच्यामध्ये जो जातक आहे तो देश सोडून परदेशामध्ये त्याने पलायन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी जातकाच्या जीवनामध्ये हे प्रसंग का आले, तर ग्रहस्थिती ही तुमच्या समोर आहे. पंचमात चंद्र शुक्राची युती, शुक्र उच्चीचा आहे आणि तो सप्तमेश आहे, अधिक तो 12व्या स्थानाचा पण कारक आहे. आता ह्या व्यक्तीला देशाने भगोडा म्हणून घोषित केलेला आहे. इथे ही पत्रिका कलकत्ताचा जो काही शेल कंपनी ज्या असतात, सगळं बनावट काम करणं, त्याच्यामध्ये ही गुरफटलेली आहे व्यक्ती. आणि जेव्हापासून आपल्याकडे जे काही राज्य बदललं, सिंहासन बदललं, त्याच्यानंतर बऱ्याचशी प्रकरणं उघडकीस आली आणि त्या दरम्यान त्या जातकाच्या ह्याच्यामध्ये असे प्रश्न उपस्थित झाल्यानंतर हा पकडला गेला. अनेक वर्ष म्हणा, महिने म्हणा, तुरुंगात राहिल्यानंतर तिथे त्याला जामीन मिळाला आणि नंतर ही व्यक्ती देश सोडून पलायन झालेला आहे आणि ते पण वाम मार्गाने देश सोडलेला आहे. तर त्या ठिकाणी ही पत्रिका जी आहे ती अत्यंत दूषित पत्रिका आहे. जरी आपल्याला दिसलं भाग्य शुक्र चंद्र जो आहे तो मीन राशीने, मीन राशी ही आर्थिक जी रास आहे, त्याचा अधिपती जो गुरु आहे तो गुरु तुम्हाला बघायला मिळेल त्या ठिकाणी तो दशमात बसलेला आहे. आणि अशा ह्याच्यामध्ये जातक आता हा वॉन्टेड लिस्टमध्ये आहे. तर इथून बरेचसे काही कारनामे करून जे लोक पळून जातात, तर आर्थिक घोटाळे हे बऱ्याच ठिकाणी आपल्याला हल्लीचं भरपूर दिसतात. पण हा जो व्यक्ती आहे हा साधारणतः 4-5 वर्षापूर्वी इथून गेलेला आहे. जरा कृपया हे रेषा वगैरे मारू नका, असं करू नका प्लीज, इट इज रॉंग. कोण आहे?
काय असं करता? कोण करतं मॅडम? गोरे मॅडमचं नाव लिहून येत. सुनीता गोरे. हा. असं का करता गोरे मॅडम? असं करू नका. बर, आता हे सगळं असं तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्ही बघा की त्या ह्याच्यामध्ये ही पत्रिका अशा पद्धतीची आहे. त्यावेळेला मॅडम पत्रिका काढून परत लावता का तुम्ही? काय मी प्रयत्न करते सर, पण मला असं वाटतंय असंच होईल. एकदा झालं बघते मी. मी ट्राय करते, थांबा जरा. रिमूव्ह करा, पत्रिका काढा. हम्म. मी त्या गोरे मॅडमला काढून टाकलं. आता लावा पत्रिका. हा, आता झाली, बरोबर आहे. हो. काहीतरी काय प्रॉब्लेम होतो त्या लोकांचा माहित नाही. जाणून बुजून नसेल करत, पण काहीतरी माईक सांभाळता येत नाही. माईकला हात लावल्यावर नाही काहीतरी. नाही, माईकचा काही संबंध नाही याच्यामध्ये. हे हा, काहीतरी पण त्याच्यावरती रेखोट्या मारतात. अच्छा. हो, ठीक आहे, असू दे. हा. ठीक आहे, चला. लागली. आता त्या गेल्या बाहेर गेल्या. बर, आता ही पत्रिका बघा. हा क्लास जो आहे हा तुमच्या परिचयाचा आहे. तुम्हाला त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा आहे. तर अशा तऱ्हेची ही पत्रिका असल्यामुळे जे इकॉनॉमिक ऑफेन्स करणारे लोक असतात, तर तसे हे जे योग आहेत त्यामध्ये लग्नी शनी, मागे पण एक पत्रिका मांडली होती की वृश्चिक लग्न, लग्नी शनी आणि दशमात रवी, ही राणा कपूरची पत्रिका होती त्यावेळेला. ती दिल्ली बेस होती, आता ही कलकत्ता बेस आहे. त्या ह्याच्यामध्ये शनीच्या दशमात आलेला ग्रह हा जातकाच्या जीवनामध्ये कितीतरी प्रश्न उपस्थित करतो. तसंच एक पुढच्या वेळेला मी पत्रिका लावणार आहे. त्याच्यामध्ये एक IAS जो आहे, झारखंडमध्ये लिकर घोटाळा जो झाला त्याच्यामध्ये पकडला गेला, अजून जेलमध्ये आहे, तर ती पण पत्रिका लावणार. IAS आहे. त्याच्यामध्ये 1969च्या कायद्यानुसार 110 दिवसानंतर जामीन मिळाला, पण एक हजारीबागच्या केसमध्ये पुन्हा अडकला आणि अजूनही तो जेलमध्ये आहे. मुख्यमंत्री आणि ते एकत्र जेलमध्ये होते झारखंडला. तर तशा तऱ्हेची पण पत्रिका आहे, ती पण मांडलीत. आता ह्या पत्रिकेमध्ये असे जे योग असतात, तर त्यावेळेला नुसतं 12वं स्थान नाही, तर त्या ठिकाणी असणारे हे जे योग आहेत, तर माणसाला पळता भुई थोडी होते, अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आता तुम्हाला त्या पत्रिकेमध्ये काय वाटत असेल तर ते तुम्ही कथन करू शकता. नवमाशामध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता नवमाश पण काय करतो काय नाही, त्याच्यावरती तुम्हाला अनुभव येईल. नवमांश जो आहे तो मकर आहे. हां, लावू का आणि सर? नवमास हां कुंडली लावू का? हां, लावा तरी चालेल. ठीक आहे. ते लोक नोंद करून घेतील. हे बघा, लावली. आणि हल्ली तर फ्रॉड केस एवढ्या झालेल्या आहेत की हा मकर नवमाश आहे तो ज्येष्ठा नक्षत्राचं दुसरं चरण आहे. ते काही चांगलं नाही. लग्नामध्ये राहू आलेला आहे त्या नवमाशात. जसं लग्नी राहू आहे तसाच मूळचा इथे राहू सुद्धा तसाच आलेला आहे. मूळचा राहू सुद्धा मकर नवमाशात आहे. लग्न सुद्धा त्याच अंशावरती आहे, राहू सुद्धा त्याच अंशावरती आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये आपण बघितलं तर तिथे शनी जो आहे तो भाग्यस्थानामध्ये कन्या नवमाशात आलेला आहे. नवमाशामध्ये स्वतः अशी ही नवमाश पत्रिका आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला इत्यादी गोष्टी तुमच्या चंद्र 12व्या स्थानामध्ये धनु राशीला, म्हणजे धनु नवमाशा. मूळचा चंद्र जो आहे तो रेवती नक्षत्राच्या पहिल्या चरणामध्ये आहे. तर प्रत्येकाने आपली मतं काय असतील, शेवटी आपलं जे काही माध्यम आहे की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे विचार मांडावे. तुम्हाला पत्रिका किती कळलेली आहे, पण आपण बरेच दिवस पत्रिका अनेक प्रकारच्या मांडतो. तर त्यामध्ये अशा पत्रिका आल्यानंतर त्या जातकाच्या जीवनामध्ये त्याला कोणती कारणं असतात की ही अशी परिस्थिती उपस्थित होते,
तर त्याचा संदर्भ आपल्याला लावायचा आहे. तर तुम्हाला पूर्णपणे मोकळीक आहे, ती तुमचे विचार तुम्ही मांडू शकता. आता मुख्य कुंडली लावा तरी तर हरकत नाही मॅडम. सर लावते. सर एक रिक्वेस्ट आहे सर. हे लग्न आमच्या याच्यामध्ये वेगळं येऊन राहिलंय 15 अंशाचं आणि इथे 20 अंशाचं. तुमचे आयनॉस काय असतील ते. मॅडम हा नाही ते ना, 20च येते. नाही, 20 अंशाचं लग्न आहे. हो. तुमच्या ह्याच्यात कसं काय आलं मला माहिती नाही. काय माहिती कसं काय आलं. जयपूर टाका, जयपूर. हो ना. नाही, जरी नागपूर टाकलं तरी सुद्धा 5 अंशाचा फरक येणार नाही मॅडम. हो खरं आहे ना, ते आहे. हम्म. नाही 20 येते, बरोबर आहे. ऍस्ट्रोसेज वर सुद्धा हो ना, माझ्या मेसेज वर 15 आलाय. कसं काय आलं काय माहिती. पूर बरं जाऊ दे. राजस्थान असं टाका. टाइम बरोबर टाकले का? हो हो चेक. टाकलं ना. नाही, तिथे 2-3 जयपूर येतात. हा, जयपूर. हो जयपूर हो पण बघा तुम्ही, झारखंड पण जयपूर आहे आणि आणखीन कुठेतरी साऊथला असलं तर माहिती हो, नाही म्हणजे. 3-4 ते येतात ते जयपूर तुम्ही राजस्थान. राजस्थान टाका. हा, हो, हो. हो. ठीक आहे, बघते मी. ओके, सॉरी टू डिस्टर्ब. बर, आता हे अशा तऱ्हेची ही पत्रिका आहे. आता तुमचं मत जे आहे ते तुम्ही ही पत्रिका वाचा. त्या दरम्यान काय वाटतं, तुमचा विचार काय आहे. पंचमातला चंद्र शुक्र निश्चित चांगली फळं देणार, त्यात काही वाद नाही. पण तरीसुद्धा कर्म जे आहे हे लग्न दूषित झाल्यामुळे जातकाला त्या ठिकाणी बुधावरला शनीची दृष्टी आहे, पराक्रम स्थानावरती. तिकडे शनीचीच रास आहे. पण ही गूढरित्या ऑपरेट होणारी, त्या याच्यामध्ये कार्यरत असणारी ही कुंडली आहे. तुम्ही जर कलकत्त्याला लालबाग नावाचं एक ठिकाण आहे, लाल लालबाग नाही, लाल बाजार, त्या ठिकाणी असे 100-200 कंपन्या आहेत की ज्या शेल कंपन्या आहेत. आणि त्या अगदी फार पूर्वी काळापासून फायनान्शियल फ्रॉडचंच काम करत होत्या. सगळे मोठमोठ्या कंपन्यांचे अकाउंट्स वगैरे सगळे फेरफार करणं, आणि आता तर इलेक्ट्रॉनिक्स मीडिया आल्यामुळे त्यांना ते अतिशय सोपं झालेलं आहे. तर मी एक विचारू का? हा बोला. आपण कारण परवाच बोललो म्हणून ना, बघा म्हणजे चुकलं असेल तर आधीच सॉरी बोलते. आता इथे सप्तमेश शुक्र, म्हणजे तो आपण मार्केश असं म्हणतो समजा. हो पण हो, तुम्ही आपण परवा सांगितलं होतं ना की जर हा मार्केश म्हणजे उच्चीचा असेल. त्याच्या उच्चीचा असेल तर त्याचा तो मार्केशाचा दोष जातो. म्हणजे इथे पण आपण असं म्हणायला काही हरकत नाही ना? हो, त्याच्यामध्ये असं आहे मॅडम, सांगतो हा, तुम्हाला. भाग्येश आणि सप्तमे हे हा. दोघं एकत्र आलेले आहेत. हो 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 पण हो. मारस्थानामध्ये केतू आलेला आहे, हम्म. आणि गुरु धनस्थानाचा अधिपती जो मार्केश आहे हा तो शनीच्या केंद्रयोगात आणि दृष्टीत आहे. हा. तो एक भाग आहे. हम्म. म्हणजे हा त्या ठिकाणी हा हा. जातकाच्या जीवनामध्ये हे जे प्रसंग आले, तर सप्तमेश हा उच्चीचा आहे, नो डाऊट. हम्म. त्याच्यामध्ये जो काही प्रश्न तयार झाला तो सरकारी प्रश्न झाला. होय. आता हा जातक जिथे राहत असेल, पळून गेलेला आहे, तो कुठे असेल, काय चिंतेत असेल. हम्म. तसं हे वृश्चिक लग्नामध्ये असे प्रसंग जेव्हा तुम्ही आता प्रॅक्टिस करता त्यावेळेला एखाद्या पुरुषाची पत्रिका अशा तऱ्हेची असू शकते. हम्म. आणि जर ती पत्रिका असेल तर तुम्ही गुणमेलन करता, हम्म. तर त्यावेळेला गुणमेलनाच्या वेळेला पण खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक आहे. आहे. की ज्याच्यामध्ये जातकाला तुम्ही निर्णय दिला पाहिजे की हे असं असं होण्याची शक्यता आहे. कालांतराने काही घटना ज्या आहेत त्या जीवनामध्ये घडू शकतात. आता हे सुरुवातीला लहानपणीच असं होईल असं बिलकुल नाही. नाही, बरोबर. पण त्याच ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 69 नंतर केतूची दशा लागली, म्हणजे त्यावेळेला वय काय असेल ते पण तुम्हाला पाहिलं पाहिजे. कळलं का? त्यानंतर शुक्राची दशा 96 सालापर्यंत होती. हम्म. आणि हे प्रश्न जे उपस्थित झाले ते 2012 आणि 19च्या दरम्यान. अच्छा. हम्म. मंगळाची दशा जेव्हा होती 2012 नंतर,
हम्म. आणि त्याच्यानंतरच काही प्रकार जे आहेत ते घडू लागले आणि मग त्या देशामध्ये मंगळाची दशा 2019 पर्यंत आहे. तर त्या ठिकाणी मंगळाच्या दशेमध्ये हम्म. तिथे अनेक प्रश्न असे जे उपस्थित झाले. तर त्याच्यानंतर राहूची दशा 22मध्ये लागलेली आहे. हम्म. म्हणजे 19 नंतर राहूची दशा आहे. तर 19मध्ये पहिला राहूमध्ये राहू 2022पर्यंत, मग राहूमध्ये गुरु 2024, आता राहूमध्ये शनी चाललेला आहे 2027. आणि शनी महाराजांची जी स्थिती आहे ती चतुर्थामध्ये कुंभ राशीला होती, त्यानंतर आता ते मीन राशीला आहेत. होय. हा सगळा जो मूळ पत्रिकेचा गाभा बिघडलेला आहे, त्याच्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये असे अनेक प्रसंग उपस्थित राहिले. आणि नेमका वय वर्ष 26-28 नंतरच त्या ठिकाणी हे असे प्रश्न जातकाच्या हातून घडले आणि जातक ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आला. आणि प्रत्येकाला लोभ असतो, लग्नात शनियुक्त, पण कल्पना नसते की जातकाचं अकस्मात काही घडामोडी होतील. तिथे घडलेल्या आहेत. षष्ठस्थानचा अधिपती हा राहू शनीच्या युतीत आहे. ही युती अति भयंकर आहे. होय. हम्म. आहे ना. आणि तो शनी सुद्धा एक्झॅक्ट सर कंपबिंदूवर आहे, अगदी एक्झॅक्ट. आणि हे लग्न, मंगळ, राहू हे तिन्हीच्या तिन्ही पण, हे पण वज्रमध्ये आहे. आणि मग उल्का पण आलाच आहे, म्हणजे प्रथम स्थानातच हे आलंय. पंचम स्थानात विद्युन्मुख आहे. शूल पण षष्ठात आणि सप्तमात आहे. सन्निपात भाग्यात आलाय. केतू इकडे लाभात पण आलाय. अवघडच आहे सगळं. आता फार दूरच्या हा. प्रवासाला जर पकडला गेला तर फार हो लांबचा ना, प्रवास हो ना. असेल. कायमच. हो ना, हो ना. बहुतेक पकडले जातील असंच वाटतंय. बघूया आता. नाही, आता ते काय आहे, सगळं सरकारी काम आहे. होय. त्या ह्याच्यामध्ये जे सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्याला एकच विषय शिकायचा आहे हम्म. की अशा पत्रिका आल्यानंतर तुम्हाला त्याचं भविष्य कथन करताना हम्म. संदर्भ कुठला घेतला पाहिजे. कालांतराने जातकाच्या जीवनामध्ये हम्म. हे जे प्रसंग येतील, आता हे प्रसंग कधी आले तुम्हाला सांगतो. हा. करोना म्हणजे ह्याच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कधी वाढ झाली, अच्छा. हा. तर ती जी ॲक्टिव्हिटीजची वाढ जी आहे जातकाच्या वृश्चिक लग्नामध्ये, त्याचं वय जेव्हा 30 वर्ष होतं साधारणतः, अच्छा. त्याच दरम्यान जातक जो आहे तो ह्या ॲक्टिव्हिटीजमध्ये कार्य करायला सुरू झाला. बरोबर. म्हणजे फ्रॉड केस, कम्प्लिटली घोटाळे करणं. आणि अनेक लोकांच्या ह्याच्यामध्ये त्याचं वय 30 वर्ष होतं, त्यावेळेला त्याने ह्या कामाला सुरुवात केली होती. हम्म. आणि शिक्षण BCom पर्यंत झालेलं आहे. पण त्याच्यानंतर ही जी स्टोरी आहे ती अतिशय भयंकर आहे. आता विचार करा, मी तुम्हाला जी पुढच्या वेळेला पत्रिका मांडणार आहे हम्म. हम्म. ती जर पत्रिका IAS झाल्यानंतर पण 900 कोटी रुपये त्याच्याकडे पकडले गेले. हम्म. आणि मुख्यमंत्रीसुद्धा आणि तो मनुष्यसुद्धा दोघंही एकाच जेलमध्ये होते. आता सुद्धा मुख्यमंत्री, आता परत मुख्यमंत्र्याची शपथ घेतलेली आहे, हम्म. इलेक्शन पण जिंकलेले आहेत. ते झारखंड घोटाळ्यामधला आहे तो. हम्म. तसंच नॉर्थ ठिकाणी हे भरपूर आर्थिक घोटाळे होतात. त्या मनाने आपल्याकडे फार कमी आहेत, पण त्या ठिकाणी भरपूर काही घोटाळे आहेत. आणि तो लिकर घोटाळा झालेला आहे. तर तो पुढच्या वेळेला मी पत्रिका मांडेन. होय. म्हणजे असं म्हणता येणार नाही की अज्ञान मनुष्यच हे काम करतो. सज्ञान माणसंसुद्धा याच्यामध्ये आहे. येतात हम्म. आणि भयंकर संकटामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये त्या माणसाने हजारीबाग नावाचा तो डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होता, म्हणजे UPला DM म्हणतात. हम्म. तर त्या ठिकाणी जिल्हाधिकारी असताना त्या ठिकाणी तिथे सरकारच्याच जमिनी काबीज करून विकलेल्या आहेत. होय. होय. आणि त्याच्यामुळे आता त्याला जामीन मिळणं अतिशय कठीण आहे. म्हणून बऱ्याच वेळेला हे सगळे प्रसंग येतात. तर काय येतात हे आपण पत्रिकेचा, आणि चांगल्या पत्रिका पण आहेत. आता मी एक IAS आणि IPSची एक शृंखला घेणार आहे. त्याच्यामध्ये मुलं ही IAS कशी आली, अगदी
76, 79 साली जन्माला आलेली, 81, 84 त्यातल्या सुद्धा पत्रिका आहे. बरोबर. तर मी 1 मिनिट बोलू. हा बोला ना. सर, आपण नेहमीच असं म्हणता की पराक्रमेश आणि चतुर्थेश हो सुखेश हा हो जेव्हा राहू युक्त होतो तेव्हा त्याला केव्हा ना केव्हा तरी बंधनात अडकण्याची शक्यता असते. हो इथे तर पराक्रमेश आणि चतुर्थेश हा शनी राहूयुक्त झालेला आहे. हो आणि राहू हा लग्न भावारंभीच आहे. येस म्हणजे हे 2 मोठे फॅक्टर आपल्याला पत्रिका बघताना दिसतात. शिवाय मंगळाचं लग्न असल्यामुळे हा तर ओरिजिनलच डेरिंगबाज माणूस आहे किंवा कोणतंही भय त्याच्या मनात नाही, कारण मंगळ आणि राहू हे सुद्धा दोन्ही एकाच ह्याच्यात आले. म्हणजे अंगारक योग पण तिथे झालेला आहे. शिवाय या व्यक्तीच्या आरूढ लग्नामध्ये लग्नच मुळात स्वराशीचं आणि मंगळावर आरूढ आहे. येस त्यामुळे हा स्वतःहून मी काहीही करू शकतो ही त्याची भूमिका असेल. आणि त्यामुळे वयाच्या 30व्या वर्षी आपण जसं म्हणताय की यांनी ह्या धंद्याला सुरुवात केली, हो म्हणजे शनीवरून जेव्हा पहिलं भ्रमण सुरू झालं हो तेव्हा त्याच्या जीवनाला कलाटणी मिळाली आणि तो या नको त्या गोष्टीकडे, म्हणजे चतुर्थेश आणि पराक्रमेश हे दोन्ही शनी असल्यामुळे तो येस या वेगळ्या मोडकडे त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. आणि राहू लग्नी असल्यामुळे मुळातच याची बेदरकार वृत्ती आहे. त्याला मंगळाची जोड मिळाली आणि वृश्चिकेचं लग्न मिळालं. हो त्यामुळे अं वृश्चिकेचं लग्न हे त्याच्यात किमान ग्रह तरी असता कामा नयेत किंवा चांगले ग्रह असावेत. तर इथे मुळातच बंडखोरीचे ग्रह बसलेले असल्यामुळे तो या मार्गाला गेला. बरोबर आहे थँक्यू. मॅडम. कधी कधी कसं असतं, हा प्रेतशाप योग आहे आणि हो अंगारक योग आहे. दुसरी गोष्ट की शनी मंगळ हे दोघंही कुयोगामध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्याच्या जीवनामध्ये त्याचा जो मार्ग होता तो कम्प्लिटली चुकला आहे. आता कसं असतं की कधी कधी असे मार्ग जे आहेत लोकांना आवडतात, स्वतःहून स्वीकारतात. हो त्यांना बुद्धी नसते असा भाग बिलकुल नाही, हो पण शासनाचं भय नाही. आणि त्या दरम्यान तिथे त्या सगळ्या गोष्टी जिरल्या गेल्या. एकदा एखादी गोष्ट पचली जाते त्याच्यानंतर पुन्हा मनुष्य तेच तेच काम करायला लागतो. असा हा एक नैसर्गिक संकेत आहे. हम्म. जे अन्न पचत नाही ते आपण पुन्हा खात नाही, पण एखादी गोष्ट पचते तर ती वारंवार आपण डायजेस्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि ती डायजेस्ट होते. तसं हे डायजेशन आहे आणि आता त्याच्यानंतर ते अपचन झालेलं आहे, त्याच्यामुळे हम्म. फरार आहे. आता हा फरार कायमस्वरूपीच राहील. आणि याचा जवळ दाराकारक पण सर सूर्य आहे. होय तो सूर्य वृषभेचा आहे. होय आणि ओरिजिनल कुंडलीमध्ये शुक्र म्हणजे सप्तमेश हा उच्चीचा होऊन पंचमात बसलेला आहे. हो मगाशी मनीषा मॅडम म्हणाल्या तशा की भाग्येशाबरोबर सप्तमेश बसलेला आहे आणि आरूढ लग्नामध्ये सूर्य सप्तमात बसलेला असल्यामुळे कदाचित त्याला आपल्या जोडीदाराकडून सुद्धा काहीतरी, म्हणजे पार्टनर जो त्याचा असेल, म्हणजे तो ओरिजिनल वैवाहिक पार्टनर असेल किंवा धंद्यातील पार्टनर असेल, त्यांनी सुद्धा ह्या गोष्टीसाठी चांगल्या पद्धतीने त्याला बॅकिंग केलं असेल. त्यामुळे तो ह्या ह्याच्यात आला असेल. हो मॅडम, हे टीम वर्क आहे. हा काय समजलं? आणि टीम वर्क असल्यामुळे हे लोक सगळे एकत्रित काम करतात. आता शिंदे साहेबांना माहिती आहे, शिंदे साहेब पण त्याच डिपार्टमेंटला आहेत. तर ते सगळी गँग असते. ते एक काम एक मनुष्य नाही करत, हे सगळी गँग काम करते. आणि आता गँग पकडायला लागल्या त्याच्यामुळे सळोखी पळून त्यांनी दुसरा मार्ग अवलंबलेला आहे. आता ह्या सगळ्या अशा गोष्टी घडतात, त्याला कारणं आपल्याला शोधायची आहेत. अकॉर्डिंग टू हॉरोस्कोप बऱ्याच वेळेला लोकांची जी संपत्ती जाते किंवा परदेशामध्ये हे होते, तर त्याला कारण असंच आहे. आता परवाच एक दुबईची केस अशी ऐकली
की एका माणसाने दुबईला एक दुकान विकलं आणि परत तेच दुकान दुसऱ्याला पण विकलं आणि दुबईमधून पैसे घेऊन साधारणतः 5 कोटी रुपये घेऊन तो पलायन झाला. पलायन झाल्यानंतर तो जम्मू काश्मीरमध्ये आला, तिकडे 1 महिना राहिला. त्या माणसाला सांगितलं तू इथे ये, तुला पैसे देतो. तो आला. त्याच्यानंतर तो म्हणला आता सोमवारी पैसे देतो. तेवढ्यात हा इथून सिंगापूरला निघून गेला. पैसे ठणठण. असं आहे. अशा बऱ्याचशा केसेस ज्या आहेत त्या फ्रॉड केस अशा झालेल्या आहेत. आणि अनेक लोकांची जी काही मनोधारणा आहे ना मॅडम, तुम्हाला मी एक संकेत देतो की अमाप पैसा असा फ्रॉड करून कमवायचा आणि त्याच्यावरती बसून पुढचं जीवन. आता जसं आता बघितलं तर या माणसाचं वय काय असेल तर त्या ठिकाणी त्या वयाला त्याच्या अगोदरच त्यांनी ती रचना करून ठेवली की आपण जर पकडले गेलो तरी सुद्धा चांगलं आयुष्य आरामात जगू शकू, अशी भावना बऱ्याच वेळा लोकांच्या जीवनात असते. त्याच्यामुळे असे कार्य करतात. अधिकतम सूर्य आणि गुरु हे समसप्त योगात आहेत, ज्याच्यामध्ये ज्या राशीत गुरु बसलेला आहे त्याचा अधिपती सूर्य म्हणजे दशमेश हा कुंभराशीत आहे शनीच्या, आणि शनीच्या केंद्रयोगात आहे. कधी ना कधीतरी ही व्यक्ती कायद्याच्या कचाट्यात अडकणार हे ठरलेलंच होतं. असं आहे. सर, हा बोला. हा या पत्रिकेत असं झालंय की मंगळ आणि राहू एका लग्न आणि राहू एका डिग्रीवर आले हा आणि वृश्चिक राशीत मुख्य ग्रह आले सगळे म्हणजे त्रिकोणात मंगळ शनी राहू, इकडे चंद्र आणि शुक्र म्हणजे भाग्येश पण इकडे जलतत्वामध्ये ह्या खराब ग्रहांमध्ये म्हणजे शनी मंगळ ह्या म्हणजे ज्याची युती चांगली नाही अशा ह्याच्यात सामील झालेले आहेत. त्यामुळे हा एवढा मोठा हा जलतत्वाचा जो फटका बसलाय त्याच्या ह्याला, तर ते सगळे अपोजिट ग्रह आल्यामुळे पुन्हा हा धनेश गुरु हा पंचमात बसलाय म्हणजे कर्मस्थानात बसल्यामुळे आणि तो मघा नक्षत्रात आहे. पुन्हा हा ह्याच्यावर शनीची दृष्टी आहे, पुन्हा सूर्यावर इकडून मंगळाची दृष्टी आहे, बुध हा शनीच्या दृष्टीत आहे आणि केतू पण शनीच्या दृष्टीत आहे, बरोबर पुन्हा गुरुवर पण दृष्टी आहे. म्हणजे सगळीकडून हा शनी आणि मंगळाने ह्यांना व्यापून टाकलेला आहे. पुन्हा बरोबर बरोबर बुध हा अष्टमेश आणि लाभेश आहे आणि तो शनीच्या दृष्टीत आहे. बरोबर तर आणि ह्या सगळ्यांवर लग्नावर केतूची दृष्टी आहे. म्हणजे अशा न तशा प्रकारे सगळी पत्रिका ह्याची म्हणजे विचित्र म्हणजे सगळी पत्रिका ह्याची पूर्ण दूषित झाली आहे. बरोबर त्यामुळे त्यांनी गुरुमुळे पण धनेश आणि मार्केश आणि शुक्र पण D9 मध्ये कर्मस्थानात आला आहे. मार्केश रवी सोबत ज्याच्यावर मंगळाची दृष्टी आहे. पुन्हा मंगळ बुध हा D9 मध्ये पराक्रमात आलेला आहे, पण ते दोन्ही पण अपोजिट ग्रह आहे. पुन्हा गुरु मार्केश आहे, तो चतुर्थात आहे. तर अशा पद्धतीने सगळी ग्रहांची जी बैठक आहे तीच चुकीची आली आहे. बरोबर. त्यामुळे तो त्रासात आलेला आहे माणूस. येस. आणि हा सगळा लोभ त्याला राहू मंगळाने डेअरिंग करून ते सगळं घडवलेलं आहे. आता काय गंमत आहे सांगतो मॅडम, तुम्ही पत्रिका व्यवस्थित वाचली, धन्यवाद. कधी कधी काय असतं की कधी कधी एखाद्या व्यक्तीला असंच राहायला आवडतं, त्याला पुढे जे काही काम करायचं आहे हे स्वखुशीने करतात लोक, कळलं का? त्याच्याशिवाय हे करत नाहीत. दुसरी गोष्ट यांचा मार्ग जो आहे बऱ्याच लोकांचा, मुंबईमध्ये सुद्धा अशी काही दुकानं आहेत की ज्याच्यामध्ये काही विक्रीचं काही काम नसतं, पण ते लोक फ्रॉड काम करत असतात. तसंच हे जे काही आहे ही पत्रिका ही फ्रॉड करण्यासाठी जन्माला आली. त्यांना त्यांची ती हाऊस आहे, लाईक आहे, स्वतःचं आवड आहे. बरोबर. आणि अशा तऱ्हेने आता जे काही पॉलिटिकल किंवा तत्सम नुकसान आणि प्रॉपर्टी सगळी इकडे अशीच पडलेली आहे. प्रत्येक मनुष्य हा काहीतरी बनवतो, घर बांधतो, बंगला बांधतो, बिल्डिंग बांधतो, इन्व्हेस्टमेंट करतो. ती सगळी इन्व्हेस्टमेंट डेड झालेली आहे, सगळी अटॅच झालेली आहे. आणि त्या अटॅचमध्ये हा मनुष्य
भीतीने म्हणा किंवा आता त्यांनी कुठेतरी दुसरीकडे सोय केली असेल, असे अनेक देश आहेत की लोकांना तिथे नागरिकत्व देतात. तर तिथे कदाचित गेला असेल, पण सरकारच्या ह्याच्यामध्ये नोंद आहे की हा फरार म्हणून घोषित केलेला आहे. हो. पण हे सगळं कर्म करावं लागतं. त्याला कारण की लग्नस्थानामध्ये येणारे ग्रह हे त्याच्या विचारांशी तिथे सहमत असतात. लग्नेश लग्नात आहे आणि ती ज्याला आपण म्हणतो की अतिशय गुप्त तऱ्हेने काम करणारी रास आहे. कधी ना कधीतरी माणसाला अडचणीत आणेल. आता ह्या व्यक्तीमुळे काय काय घडले मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. ही फार मोठी स्टोरी आहे की ह्याची भावंड पकडली गेली आणि हा फरार आहे. आणि भावंड कुटुंब कम्प्लिटली त्याच्यामध्ये अडकलेलं आहे. आता ते सांगतात ह्याला आणा तर तुम्हाला जामीन मिळेल, नाही तर तुम्हाला मिळणार नाही. आता बरेच वर्ष ते लोक त्या कैदेमध्ये आहेत आणि सरकारचे फ्रॉड केलेले आहेत. थोडक्यामध्ये काय आहे ते सरकारचे फ्रॉड असे ते कधी जागृत झाले ना की तुम्हाला कल्पना आहे की केजरीवाल पण सरकारी फ्रॉड करून 6 महिने जेलमध्ये गेले. आता अजूनही ते काही मिटलेलं नाही प्रकरण, ते होल्डवरती आहे. अशी बरीचशी प्रकरणं होल्डवरती असतात की कधी उद्भवतात, कधी माणसाच्या मेल्यानंतर पण आरोपपत्र दाखल होतं, नाही होत असं नाही. मेला म्हणजे सुटला असं नाही होत, फक्त नोंद होते की हा मनुष्य हयात नाही. अशी ही पद्धत आहे. शिंदे साहेब काय म्हणतात, तुमचं मत काय? नाही, बरोबर आहे. ते हे आहे ना सर, ते ग्रह अष्टे आलेले आहेत ना, ते मॅडम मगाशी म्हटलं ना, त्याला हा. नाही तिथे डेअरिंग करायची सवय आहे. आणि म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट या सगळ्या ग्रहांवर असं दिसून येतं आपल्या याच्यामध्ये प्राथमिक कंडिशन हा, की त्यांनी ते करून म्हणजे बेफिकरपणा असतो नाही काय फायदा करून वाकडं होत नाही. बरोबर. त्यांनी संपूर्ण प्लॅन नाही केलेला आहे. त्याच्या हा. बालबुद्धीने प्लॅन करून तो तो एकटाच गेलाय. त्याला तसं म्हणायला गेलं तर कुटुंब याच्यामध्ये दुरावूनच होतं. त्याच्यामध्ये कुटुंबही दुरावूनच होतं ऑटोमॅटिकली. येस. हा, त्यामुळे ते झालेलंच आहे. पण याने जो प्लॅन केलाय करोडोचा, तुम्ही म्हणताय त्यामध्ये घपला, भरपूर. कलकत्ताच आहे ना. हो, कलकत्ता. हम्म. तुमच्याकडे तर भरपूर केसेस येतात ह्या सगळ्याचे, आणि तुमचं तेच हो, डिपार्टमेंट आहे. तर त्यांनी तो केलाय तो याच्यामध्ये आता तो तर रिटर्न तर येणार नाही म्हणा. आणि त्याचं कुटुंब सांगणार तिथे. हो, कुटुंबामध्ये असं झालेलं आहे की याचे जे काही भावंड होती ना दुसरी हा, त्यांना पण घेतलं होतं ताब्यामध्ये. तर याच्यामध्ये काय सॉरी, पॉवर ऑफ अटॉर्नी असते, गॅरंटी पर्सन असतात हो की हो त्यांच्या नावावर असतं. गॅरंटी पर्सन इकडे हा असतो आणि त्या हो. फक्त ते लोक सयाजीराव असतात. आणि मग ते त्यांना फक्त काय तेव्हा मिळत असतं, पार्ट्या होत असतात, चांगलं आयुष्य जगत असतात. त्यांना कुठे माझा खड्डा काढला की पहिले आपण जाणार. ते हा खड्डा, त्याप्रमाणे झालेलं आहे. खड्डा करून हा गेला. आणि हा गेला मुळात खड्डा काढून. वृश्चिक रास ही खड्ड्याची रास आहे. हो अंतर हो भुयाराची रास आहे, भुयार. हो. आणि बॅड लकली त्याचं सगळं एकदम आहे ना. तो तिथे मी तर एवढं पण सांगेन की अशा प्रकारे तो तिथे पण गप बसला नसेल, तिथे पण काहीतरी काळबेरी करत असेल तो. हो हो, खरंच ते कुठे आहेत ते अजून काही कारण खास पत्ता नाही. हा शांत बसणारा माणूस नाहीये. बरोबर. हम्म. कसं आहे, जन्मता 20 अंशाचं लग्न जे आहे ना ते भोगलंय ना, तर त्याचे सगळे गुण जे आहेत ते त्याच्यामध्ये आलेले आहेत. बरोबर, लग्न परिपूर्ण जेवढं झालाय तो. हो. Yes. बरोबर आहे बोलू ते. सर? हा, बोला मॅडम, बोला ना. तर आता दोन्ही आहे ते उग्रांशातच आलेले आहेत, लग्नबिंदू हम्म, आणि मंगळ. हं. हम्म, आणि भावंडांचं जे आपण म्हणतोय, तर मुळात भावंड स्थानावरती शनीची दृष्टी आहे, म्हणजे तृतीय स्थानावरती. हो. आणि तिथे बुध आहे. आणि परत भावंडांचा कारक जो मंगळ आहे तो शनियुक्त लग्नातच आहे. आणि हम्म, राहू त्याच्याबरोबर आहे. म्हणजे दोन्ही बरोबर. ठिकाणी भावंड बिघडले. आणि येस. तेच बुध आणि मंगळ भावंडांचे कारक नवमाश कुंडलीत परत तृतीयात आलेले आहेत. तर ते गुरुच्या राशीत आहेत. पण इथे बुध आहे तो अष्टमेश आहे. आणि अष्टमेशाच्या ह्याच्यामध्ये अष्टक वर्गाचे 30 गुण आहेत. आणि मुख्य मुद्दा की बुधाला तिथे 8 गुण आहेत. म्हणजे हम्म, अष्टमेश बुधाला मिथुन राशीमध्ये त्यांनी 8 गुण दिलेले. हम्म, म्हणजे तिथे बुध किती ऍक्टिव्ह झाला की त्या येस. कुकर्म करण्यासाठी.
पण मुळात शनीची दृष्टी आहेच त्याच्यावरती आणि परत नवमाश कुंडलीतही तो बिघडलाय. आणि बरोबर. दुसरी गोष्ट की आता जे चंद्र शुक्र आहे की ज्यांनी त्यांना काही जे काय लाभ दिले ते दिले, पण आता त्याच्यावरती शनी गोचरीने आलेला आहे. बरोबर. आणि गोचरीने गुरु आहे तो परत अष्टमा स्थानात आहे, मिथुन तत्व आहे. आणि ते अष्टम स्थान आणि अष्टमेश बुध मला तो बिघडलेला आहे. म्हणजे आता ह्या गुणांनी किंवा त्या मार्कांनी. आणि ते बरोबर. तृतीय स्थान बिघडलेले त्याला सुद्धा 34 गुण आहेत. हम्म. म्हणजे ते पण जास्त पॉवरफुल झाले. आणि दशम स्थान आणि लाभस्थान हे पण सगळ्यात जास्त मार्क आहेत, ते 35 गुण लाभस्थानाला आहे. आणि दशम स्थानाला आहे. पण दशमातला गुरु आहे तो पण बिघडलेलाच आहे. आणि मुळात राहू दोन्ही लग्नात आहे, म्हणजे नवमाश कुंडलीत आणि याच्यावर. Yes. आणि तो वृश्चिकेचा असल्यामुळे ते गूढ कर्म किंवा त्या दृष्टीने त्या माणसाची बुद्धी चालणार किंवा तेच धाडस करणार आहे, हे तर पक्कच तिथे दिसतंय ना दोन्ही कुंडलींमध्ये. हे राहू कोण पण करतं हे तिथेच आलेला आहे. एक मिनिट मॅडम, हे कोण करतं हे? हं. त्या- ते दिसतंय आता नाव नाही दिसत सर, मगाशी कसं त्या मॅडमचं दिसत होतं. चव्हाण मॅडम तुम्हाला दिसतंय का? मला तर नाव नाही, फक्त लाल लाल रंग. दिसलं होतं काहीतरी मॅडम आहे नाव. आहे. हो का? पण मला हा, नाही. ते जरा जेव्हा रेग ओढली जात होती तेव्हा दिसत होतं नाव, पण ते खूप बारीक जरा असल्यामुळे जोशी कळलं नाही. दिसत होतं, स्नेहा जोशी दिसलं. ह्या दिवशी आहे का मॅडम? असं करू नका, हे दैवीशास्त्र आहे, याचा फार त्रास होतो. बरं बोला मॅडम, तपस्वी मॅडम हा, बोला. आणि आता शनीचीच महादशा म्हणजे अंतर राहू मध्ये राहूची सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये शनीचीच चालू आहे ना, ती हो 27 पर्यंत आहे. म्हणजे दशा पण नाहीये की ती तुम्हाला न्याय देणारी काहीच दशा पण आलेली आहे. त्यामुळे शनी तुम्हाला ते सगळं कर्म जे काय केलेलं आहे ते भोगायला लावणारच आहे, असं मलाही वाटतंय. पण हे भावंड आणि चतुर्थ कुटुंबाचं स्थान, कारण तिथेही सूर्य आलेला आहे, तो पण शनीच्या राशीतच आहे. म्हणजे सूर्य, भावंड आणि कुटुंब जे आता तुम्ही म्हणालात ते अडकलेले आहेत किंवा त्यांना ते सगळं भोगावं लागलेलं आहे. बरोबर. तर बुध आहेच, म्हणजे बुध आणि मंगळ भावंडाचे तर नक्कीच बिघडलेले आहेत. आणि आता हे पण दुसरा एक दिसत. नियम सांगतो मॅडम. त्याच्यामध्ये एक जनरल नियम असा आहे, वृश्चिक लग्नामध्ये मंगळ राहू किंवा शनी राहू अशी जेव्हा युती होते, हो मग ती कुठल्याही स्थानामध्ये असेल तर यदा कदाचित हो एखादं अपंगत्व असलेली व्यक्ती त्या कुटुंबामध्ये असते किंवा बर वेडसरपणा. तसं ह्या ठिकाणी ह्या माणसाच्यामुळे त्याचा एक भाऊ हा अपंग झाला आणि त्यात वेडसर पण झाला. ओके. म्हणजे एक माणसाच्या कर्मामध्ये कितीतरी गोष्टी हो अडकलेल्या असतात, हो ना. असा प्रॉब्लेम आहे. हा नियम आज कळला सर. म्हणजे बऱ्याच पत्रिका बघा तुम्ही, जेव्हा अशी हो जी हो युती वगैरे हो, येते. नाही बघेन आता. हो. हो. तर एक बोला बोला. विचारू. हां येस मॅडम. तर आता इथं केंद्रामध्ये 6 ग्रह आहेत, हो बरोबर? तर केंद्रातले ग्रह माणसाला अडचणीत आणतात, हे कितपत म्हणजे योग्य आहे? तुमचं त्याच्यावरचं मत मला ऐकायचंय. आणि कारण इंदिरा गांधींच्या पत्रिकेमध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे, आता माझ्या लक्षात नाही पत्रिका, पण त्यांच्या केंद्रामध्ये सुद्धा खूप ग्रह होते. तर तर त्यांचं लग्न कर्क याच्याबद्दलचं होतं, तुमचं मत. लग्नात शनी हा होता, हा, लग्नात शनी होता आणि सप्तमात बरोबर. चंद्र होता. तर त्या ह्याच्यामध्ये माझं मत सांगतो तुम्हाला. हा एखादा तरी ग्रह केंद्रामध्ये असावा हा नियम आहे. केंद्र त्रिकोणामध्ये ग्रह असावा असा नियम आहे शास्त्राला. हा तर चारही केंद्रस्थान जर भरलेले असतील तर हा, एकमेकाचा संघर्ष असतो, बरोबर. म्हणजे तो केंद्र म्हणजे योग जीवन होतो. संघर्षमय असतं. येस, केंद्रात हा, संघर्ष योग होतो. आता त्या ह्याच्यामध्ये बरोबर. एकमेकाच्या समोरच्या दृष्टीत असतात. हो तर त्या दरम्यान केंद्र त्रिकोण जर असेल, जसं आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की इथे रविचंद्राची युती वृश्चिक लग्नाला अतिशय राजोपकारक आहे. हो, कारण का की कर्मधर्माचा येतो. बरोबर. तर यामध्ये कर्मधर्माचा असं योग होतो. झालेलं हो, आहे की केंद्र चतुर्थ स्थान आणि मंगळ लग्न स्थान, दोन केंद्र एकत्र आलेले आहेत नंबर वन. बरोबर. हो, तर तो राहूयुक्त झाला आहे, त्याच्यामुळे जरी नसता झाला तरी सुद्धा ह्या व्यक्तीला प्रश्न उपस्थित झालेच असते. आणि जेव्हा बरोबर. जेव्हा हे दोन शत्रू एकमेकाशी आलेले आहेत, तसंच आपण एखाद्या स्त्रीच्या पत्रिकेमध्ये सांगितलं की रवी हा जर वृश्चिकेला असेल
तर तो वृश्चिकेपासून दशम स्थान जे आहे ते सिंह आहे, म्हणजे हो रवी. बरोबर हो आहे. तर हो तुमचं म्हणणं असं आहे की कितपर्यंत सत्य आहे किंवा माझं मत काय आहे, तर हा निश्चितच अशा व्यक्तींच्या जीवनामध्ये बरेच संघर्षमय आयुष्य जगायचा प्रसंग येतो आणि त्याच्यावरती मात करता करता आयुष्य संपून जातं, हे संपून जाते. हो कळतच नाही. बरोबर. ही गोष्ट खरी आहे. आता त्यातल्या त्यात समजा राहू आणि केतू जर नसते आणि ते इत्यादी ठिकाणी असते, तर हा शनी मंगळाचा भोग तर हा निश्चितच आहे. हो तो आहे, ती युती खराबच आहे, म्हणजे तसे येस. बऱ्याच पत्रिकांमध्ये आपल्याला आढळून येतच. आता बरोबर विचार आहे. आणि करा. इथे मीन रास असल्यामुळे वाहवत गेले कुठे थांबायचं. एक तर एक पहिली गोष्ट म्हणजे नाही, कारण एक तुळ रास आहे आपला, वृश्चिक रासही जलतत्वाचीच आहे, मीन रासही जलतत्वाचीच आहे. त्यामुळे वाहवत आणि बेदरकारपणे जो मला वाटतं कोणीतरी शब्द वापरला हळदकर मॅडमनीच, तो हां. अगदी परफेक्ट. म्हणजे त्यांना कुठल्याही गोष्टीचे भयम न लज्जा म्हणतो ना आपण, येस. तशा प्रकारची वृत्तीच तशी असल्यामुळे ते ह्या सगळ्या गोष्टी आणि केंद्रातले हे तुमचं मत जे तुम्ही सांगितलं केंद्रातल्या ग्रहांबद्दलचं ते हां. खूप छान सांगितलं सर. म्हणजे मला पण संघर्षमय जीवन हे दिसून आलं होतं, पण तुमच्याकडून ते गोष्टी काही नियम जे तुम्ही सांगता ना सर, ते अगदी इतके चपखल बसतात, त्याच्यामुळे ते नियम शिकायला खूप मजा येते सर. धन्यवाद सर. आता कसं आहे मॅडम, सांगतो तुम्हाला, कुलकर्णी मॅडम, हा की ह्यांची पूर्ण फॅमिली ही गव्हर्नमेंटच्या ऑब्झर्वेशनमध्ये आहे. बर. कारण काय, ह्यांचे नातलग, हा त्यांच्या ॲक्टिव्हिटीज. एकदा बरोबर. हो केस जेव्हा पोलीसमध्ये, CBI किंवा EDमध्ये जाते, त्यावेळेला हा ती सरकारच्या नियंत्रणामध्ये असते. मग बरोबर. त्याचं वेगवेगळ्या तऱ्हेने नातीगोती संबंध असे त्यांच्यावरती कम्युनिकेशन, टेलिफोन, त्यांचे सगळं काही रेकॉर्ड केले जातात, त्याच्यावरती हो वॉच टॅप ठेवलं केलं जातं. जात असेल ते. हो येस, हो येस. तर बरोबर तसं ही कम्प्लिटली फॅमिली ज्यांची आहे ती तणावामध्येच आहे. बरोबर. आणि त्या ह्याच्यामध्ये ह्या जातकाच्या जीवनामध्ये हा करून गेला आणि दुसऱ्यांना तिथे भोग आहेत. ते भोगावं लोक लागलं. हो चांगलं आयुष्य जगू शकत नाही आणि खरंय. त्यांच्या प्रॉपर्टीज पण सीज आहेत, त्या विकू शकत नाही. फक्त राहायला घर आहे, छत्र हरण करू शकत नाही म्हणून. हा हा नाहीतर ते सुद्धा ओके. सरकारच्या ताब्यामध्येच आहे. अच्छा. तर जेव्हा मेषेमध्ये शनी जाईल त्यावेळेला पकडलं जाण्याची शक्यता शक्यता कितपत आहे. आहे 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 ना? हा येस आहे. ओके. त्याच्यामध्ये 2-2.5 वर्ष कदाचित सरेंडर होण्याची शक्यता पण आहे. बऱ्याच हा वेळेला आपण तसंही हो. वृश्चिक लग्न पाहिलं ना मॅडम, हा तर बरेचसे आरोपी किंवा तत्सम तुम्ही घरातले लोक बघा, कालांतराने हा माघार घेणं म्हणतात ना, हा 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 तर ते तशी पत्करतात, घटना माघार घेणं पत्करतात. हा घडते. वृश्चिक लग्नाच्या अच्छा. बाबतीमध्ये घडते. एक्सक्यूज मी म्हणतो आपण. हा हा तर बरोबर. हो कालांतराने जाणीव होते आणि अशा तऱ्हेने हा मनुष्य सरेंडर होण्याची शक्यता आहे. पण सर माझ्या अनुभवात असं आलं की बऱ्याच वेळा वेळ गेल्यानंतर त्यांना ही सुबुद्धी सुचते. आता हे कारण एकतर ह्यांचं वृत्ती अशी असते की पर्टिक्युलर एका वृश्चिक राशीबद्दल नाही म्हणत आहे, पण जनरल सांगते की जोपर्यंत त्यांना वाटतं की मी सगळ्या गोष्टी करू शकतो, तोपर्यंत कुठल्याही प्रकारची माघार घेणं म्हणा किंवा कमीपणा घेणं कधीच मान्य करत नाही. त्याच्यानंतर जेव्हा वेळ निघून जाते ना, तेव्हा त्यांना त्या गोष्टीची जाणीव व्हायला सुरुवात होते. पण बऱ्याच गोष्टी अशा घडून गेलेल्या असतात की त्या बदलू शकत नाही. आपण जे विधिलिखित म्हणतो आपण, ते अगदी शरीर तोपर्यंत किती झालेलं साथ असतं. देणार आहे हा एक भाग आहे मॅडम. बरोबर आहे. हो हो सर निश्चितच. शरीर किती साथ देणार आहे कालांतराने. आता तुम्हाला माहिती आहे की जे नीरव मोदीबरोबर पळून गेलेली माणसं अपंग झालेत. हो 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 मग त्या ह्याच्यामध्ये करणार काय, त्यांना इथे बरोबर. आणायचं आहे, ते पण त्यांची सगळी प्रॉपर्टीचा मालमत्ता तर जप्त झालेली आहे. जप्त झाली. हो हो हो. बरोबर. हे असे सगळे मालमत्तेचे जे विषय असतात त्याच्याने फॅमिलीला, मॅडम आमची एक हे आहे, क्लायंट आहे केजरीवाल म्हणून, वार्डन रोडला हा राहतात. ते म्हणे आमची रोज कोर्टात केस असते, रोज. बापरे. त्यांची केरळापासून ते पंजाबपर्यंत प्रॉपर्टी आहे, त्याच्या रोज केसेस आहेत. बापरे. कधी दिल्ली, कधी कानपूर, कधी काय म्हणे आम्ही परेशान झालेलो आहोत. खरंच आहे सर. म्हणजे आपण म्हणतो ना शाळेने कोर्टाची पायरी चढून, आणि इथं तर रोजच्या रोज असल्यानंतर काय होणार आहे सर. ते वॉर्डन रोडला रिझ्यू अपार्टमेंटमध्ये राहतात. पेंट हा हाऊस आहे, अतिशय पॉश सगळं काही आहे. पण म्हणे एक तर एवढा प्रश्न तयार झाला आर्थिक, दुसरी गोष्ट की एवढ्या प्रॉपर्टी उगाच घेतलेल्या आहेत आणि त्याचे काही केसेस लिटिगेशन एवढे आहेत
अगदी केरळापासून हो. पंजाबपर्यंत रोज कुठे ना कुठे केस असते आणि आम्हाला बापरे. ॲडव्होकेटला पैसे द्यावे लागतात. म्हणजे रात्रीची झोप पण शांततेत नसेल. हां, आणि त्या बिचाऱ्या बाईवरती एवढं प्रेशर आहे, नवरा बिलकुल दुर्लक्ष असं करतो, तो म्हणतो मी संन्यास घेतो, पळून जातो. अशा वेळेस तर आयुष्य नको होऊन जातं अहो, एक बऱ्याच एक वेळेला. प्रश्न. आता त्या दिवशी आपण त्या हिची पत्रिका वाचली तर काय झालं असेल? होय सर. 2,70,00,000 पगार असताना हो. सुद्धा महिन्याला, बरोबर. वर्षाला हो नाही ना. तरी सुद्धा महिन्याला. दुर्बुद्धी सुचते माणसाला. हव्यास सर याच्या पाठीमागे खरं हां. खरंच. 30 कोटी पगार वर्षाचा असताना सुद्धा. हो ना. आरामात खरं तर प्रामाणिकपणे बसून खाल्लं तरी पुरलं येस. असतं इतकं. पण तरी सुद्धा दुर्बुद्धी सुचतेच. सुचते. होय. ते ग्रहच कारणीभूत असतात त्याला. आणि तिचा नवरा पण त्यामध्ये अडकला गेला. बरोबर. परिवार याच्यामध्ये एवढा त्रासात येतो ना मॅडम, एखादा गुन्हा खरं केल्यानंतर परिवाराचं पण वाटोळ होऊन जातं. खरं आहे शिंदे सर. साहेब, तुमचं काय मत आहे? परिवाराची काय वाट लागते? धन्यवाद सर. धन्यवाद. पण सर परिवारात पहिले साथ देतात ना परिवारवाले त्यांना. हा परिवारवाले साथ देतात ना त्यांना, म्हणून तर तेवढे गुन्हे करू शकतात ते. नाही, पण ते पोलीस नंतर किती ताप आहे हा. ते हजेरी लावणं, हे करणं, ते करणं, सगळा प्रश्नच आहे. बरं, आणखी काय तुम्हाला सांगायचं आहे? अति गुन्हेगाराची पत्रिका इन शॉर्ट तुम्हाला सांगतो. सर एखादा याचे गुन्हे मुलं तसे असतील, चंद्र शुक्र तर नाही, चांगले आहेत. मुलं जी आहेत ती आपापल्या कारोबारामध्ये आहेत, पण ते घरामध्ये सगळं नियंत्रण सरकारचं आहे, एवढं लक्षात घ्या. आता त्यांना अच्छा. मार्ग नाही, सुटका नाही, हो. काही रिलीफ नाही. एखादा मनुष्य चुका करतो आणि दुसऱ्याला भोगायला लागतं. काही काही लोकांच्या जीवनामध्ये एक ठप्पा लागला असतो की हे असंच करायचं आणि जगायचं. त्यांना त्याचं काही दुःख वाटत नाही, काही होत नाही. सगळे ममता बॅनर्जी जे चेले आहेत, कलकत्त्यामध्ये तर मॅडम एवढा प्रॉब्लेम आहे की विचारू नका आर्थिक घोटाळ्यांचा. सर पुऱ्या इंडियामध्ये तुम्ही कुठलाही गेम करा आणि कलकत्त्याला पळा. हो, असं आहे. लाल बाजार म्हणून आहे, तिथे स्वतः हेडक्वार्टर आहे पोलीसचं, CP ऑफिस आहे. त्याच्या बाजूला ते सगळे ऑफिसेस आहेत. काय करणार तुम्ही? काही नाही करू शकत. म्हणजे सगळे तिकडेच आहेत. शिंदे साहेब, तुमच्याकडे आता सगळे आरोपी पकडले जातात, ते सगळे तिकडचं लिंक लागते ना. लिंक नाही सर, काय असतं माहिती, त्यांचा ट्रान्सफर हे असतो ना, वॉरंट असतं ना, त्याच्यामुळे गोंधळ होतो. आपली न्याय व्यवस्था पण कुठेतरी कमी पडते ना थोडी. ते हां जुनेच ते प्रोड्युसर चाललेले आहेत, कळलं. हां त्याच्यामध्ये काय माहिती आहे, आता ही व्यक्ती एवढी कमवलेली आहे, आता त्या न्यायालयाने पण विचार केला पाहिजे. आता आमच्याकडे डायरेक्ट आम्ही पासपोर्ट जप्त करतो, गोष्ट वेगळी आहे. हां ताब्यात मिळाला की पासपोर्ट जप्त, इथे कुठे जाऊ नये म्हणून. हो. पण काय काय पळवाटा असतात, काय करू शकत नाही आपण. आणि न्याय, बॉस इज ऑलवेज राईट, तसं न्यायालय ऑलवेज राईट. आपण का बसायचं? तुम्ही सगळ्यांविरुद्ध बोलू शकता, न्यायालयाच्या विरुद्ध नाही बोलू शकत. खरंय. राष्ट्रपती आणि न्यायालयाच्या विरुद्ध तुम्ही बोलला की राष्ट्रद्रोह झाला तो. राष्ट्रद्रोह झाला की परत आतमध्ये जा. आतमध्ये म्हणजे गेला बेभराच्या याच्यामध्ये. न्याय प्रक्रिया फार वेगळी आहे एकदम. बोला, आणखी कोणाला पत्रिका आपलं काही मत मांडायचं आहे? अशी ही पत्रिका आहे. नेहमी वृश्चिक लग्न तपासा. त्याच्यामध्ये आलेले ग्रह शुक्र, बुध, मंगळ, राहू, केतू, शनी, भयंकर त्रास होतो माणसाला. वृश्चिक लग्नातला एकही व्यक्ती तुम्ही दाखवू शकत नाही की ज्याचं भावंड त्याच्या डोळ्यासमोर गेलंय. ठरलेलं आहे.
अगदी खरं आहे सर. भावंड गेले जरी नसतं तरी भावंडांना प्रचंड त्रास असलेले पण पाहिले सर. आणि येस. तुम्ही नेहमी सांगता की मेष आणि वृश्चिक लग्न असेल तर भावंडांचं पहिलं तपासा म्हणून त्यांना त्रास असतो. हे तुम्ही नेहमी सांगता सर. आणि हो हो, हे ठरलेले नियम आहेत काही. हे ज्योतिष आहे. ज्योतिषमध्ये ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकणं अनिवार्य आहे. आता आपण बघितलं तर चंद्र हा रेवती, मी नेहमी सांगतो रेवतीमध्ये ग्रह असल्यामुळे जातकाच्या जीवनामध्ये आर्थिक घोटाळे होणार, अर्थशास्त्र बिघडणार, हे ठाम आहे. आता तुम्ही नाडी कुंडलीमध्ये गेलात तर मंगळ, राहू, शनी, शुक्र, चंद्र हे सगळे जलतत्वामध्ये एकत्र आले आहेत बघा. मग तिथे हे सगळे प्रश्न का होतात, कशामुळे होतात, याची क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्या ठिकाणी बरेचसे लोक जे आहेत हे असेच अडकले जातात. आपल्याकडे पण जे गुन्हेगार इंटरनॅशनल आहेत ते सुद्धा वृश्चिकीचे आहेत दोघंही. हा अभ्यास आहे. नाही सर, तुम्ही जे म्हणताय ना वृश्चिक आपण जे वर्णन केलेलं आहे सगळं, तर ते म्हणजे अरुण गवळी इज अ परफेक्ट मॅन. आम्ही त्याला जवळून मी ऑब्झर्व केलाय मी. म्हणजे काही दाखवणार नाही तो माणूस, ओपनली सांगतो. हे एकदम दुसऱ्याकडनं काढून गेल पण स्वतः एकदम चेहरा एकदम असा असणार त्याचा कठोर आणि एकदम चित्तप्रज्ञ की कळणार नाही त्या मनात काय चाललंय. बघा ना, त्याचं हे असं आहे की 12व्या स्थानामध्ये शनी आहे उच्चीचा. वृश्चिक लग्न आहे, मेष रास आहे. आता शनी चंद्र समसप्त योगात आहेत. 1954च्या जवळपासचा जन्म आहे त्याचा डॅडीचा, आणि वृश्चिक लग्न आहे. कळणारच नाही ते तुम्ही सांगता. त्याचं हे म्हणजे नेतृत्व एकदम डेंजर आहे. म्हणजे डेंजर म्हणजे लय घाबर. तो आतमध्ये आहे ना सर, तरी बाहेरचे गुन्हेगारी विश्वास आमचा काय प्रश्न पडत आम्हाला. गुन्हेगारी विश्वास त्याचा जाम दबदबा एवढं काय ना. इव्हन जो बसला ना पाकिस्तानमध्ये त्याची पण हवा टाईट असते याच्याकडे तो. आता तुमच्या समोरची बघा डिपार्टमेंटची गोष्ट सांगतो. साळसकर हा, त्याचं पण वृश्चिक लग्न. सेम 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 साळेकर साहेबांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. एकदम एकदम काय कोणाला माहित नसतं, फटाकन चला चलो रेड. येस, आम्ही एकत्र MIDC ला होतो. त्यांची पहिली पोस्टिंग MIDC ला झाली 85ला, म्हणजे ट्रेनिंग करून. 83ची बॅच आहे ती, पण 85ला पहिला ते तिथे जॉईन झाले. तर तिथे एक सिनियर होते शिंदे, तर सिनियर पण घाबरायचा सब इन्स्पेक्टरला. विचार करा. पण ती हुशार व्यक्ती होती. हा, हुशार तर होता, प्रश्न नाही. आपले जे हे आहेत ना मनोज गायकवाड, आपल्याकडे कधी कधी असतात त्यांचे ते खास मित्र. एकदा मला त्याने आपल्या छबिलाचा क्लास होता, त्याला लगेच फोन लावला, बोला की कधी त्याचा नियम आहे मिस कॉल द्या. त्याला ते आगरी पेटायला होते, ते म्हणले मिस कॉल देतो आता, लगेच फोन येईल. लगेच फोन आला. त्यांचा नियम होता मी कॉल उचलणार नाही, मिस कॉल द्यायचा. तेव्हा ते आगरी पेटायला बसत होते. त्याचं वृश्चिक लग्न आणि वृषभ रास. सगळ्या स्टाफला केअर घ्यायचे, ते कुठल्या रिस्क मध्ये पाडून द्यायचे नाही, स्वतः पुढे जाणार. स्वतःवरती जोखीम नाही कुठलं फायरिंग बिरिंग स्वतः जाणार. ते स्टाफला नाही करायचे. नाही त्यांची जाम काळजी घ्यायची. लीड करणारा वेगळा, हे सगळं वेगवेगळं तुम्हाला तर माहिती आहे, कल्पना आहे सगळी. त्यांचं पण वृश्चिक लग्न. म्हणजे या लग्नाला एवढी एनर्जी दिलेली आहे परमेश्वराने. मी बघितलं शिंदे साहेब, ही माणसं आजारी पण पडत नाही म्हणजे तुम्हाला. नाही एवढे काय ऑब्झर्वेशन नाही तुझ्याकडे नाही माझं. हे दुसऱ्याला आजारी पाडते पण स्वतः आजारी पडत नाहीत बघा तुम्ही. सर खरंय सर, खरंय सर.
एकही गोळी नसते सर बऱ्याच वेळेला ह्या लोकांना. अक्षरशः म्हणजे इतके म्हणजे काही व्यसनं वगैरे सुद्धा असली तरी सुद्धा एकही टॅबलेट नसते त्यांना, असे पण बघितलेले आहेत सर मी पण. आणि असली हो तरी सर. खात नाहीत ते. होय होय. लग्न जे बनतं ना त्याच वेळेला कळतं असं आहे. बरं. पोद्दार मॅडम, तुमचं काय मत आहे? सर, लग्न कुंडली बघताना शनी मंगळ राहूच हा इंडिकेट करतोय. आणि जेव्हा 4, 8, 12 हे जलतत्व आपण पाहतो, तर कर्क राशी म्हणजे नदी, शुद्ध पाणी. आणि मीन राशी म्हणजे समुद्र. आणि वृश्चिक राशी, आणि या पत्रिकेच्या पॉइंट ऑफ व्ह्यू बद्दल विचार केला तर वृश्चिक राशी म्हणजे इथे बघितलं तर तो नाला, बंदूक, गुढता आणि क्राईम, असं ह्याचं डिस्क्रिप्शन होतं या पद्धतीने. आणि हीच वृश्चिक राशी जी आहे ती नॉर्मल लोकांच्या पत्रिकेत बघितले तर काही ना काहीतरी गूढता, किंवा ऑस्ट्रॉलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर ऑस्ट्रॉलॉजीचं नॉलेज दाखवेल. पण आता क्राईमचा विचार करत असेल तर डेफिनेटली वृश्चिक राशीतले ग्रह जास्तीत जास्त बोलतात. कारण जेव्हा तिथे गोळीबार, मृत्यू आणि हाणामारी किंवा अशा गोष्टींचा संबंध येतो तेव्हा तिथं सगळ्यात जास्त वृश्चिक राशीच बोलते. हे मात्र तितकंच खरं आहे. आणि मग अशी सर विष्णू स्थान म्हणजे सॉरी केंद्र आणि त्रिकोण स्थानाचा उल्लेख झाला, तर केंद्र स्थानांनाच आपण विष्णू स्थान म्हणतो. आणि ही जी केंद्रस्थानं असतात ती आपली लाईफची पिलर असतात, जे आपल्याला स्टॅबिलिटी, प्रॉस्पेरिटी देतात. कारण लग्नस्थान, चतुर्थ स्थान आपलं घर, लग्न स्वतः आपण, सप्तम हा पार्टनर, आणि दशम म्हणजे आपलं करिअर. तो माझ्या दृष्टिकोनातून हे खूप इम्पॉर्टंट असतात की लाईफ पिलर्स, की जिथं आपल्याला स्टॅबिलिटी मिळतेच. आणि जे त्रिकोण स्थानं जी आहेत तर ती लक्ष्मी स्थानं आहे. तर बऱ्याचदा काय, आता या पत्रिकेमध्ये जर पाहिलं तर इथं लक्ष्मी स्थान जे आहे ते चांगलं आहे, पण इथं विष्णूची जी स्थान आहे तिथे सगळ्या म्हणजे या केंद्रामध्ये गुरु ग्रह सोडला तर बाकी सगळे ग्रह अशुभ आलेले आहेत. म्हणजे हा सगळा लाईफचा पिलर जो आहे तो डिस्टर्ब झालेला आहे या पत्रिकेमध्ये. केंद्रातली ग्रह तुम्हाला संघर्ष होतात, पण ती तुम्हाला स्वतः उभं राहण्यासाठी देखील मदत करतात. म्हणजे केंद्रात असलेले ग्रह तुम्हाला उभं राहण्यासाठी मदत करतात, आणि म्हणूनच ती व्यक्ती स्वतः प्रयत्न पण करते. प्रयत्नवादी पण असतात, म्हणजे हा फॅक्टर पण विसरायला नको. पण केव्हा, जेव्हा शुभ ग्रह असतील तेव्हा. आता इथे तर सगळे अशुभ ग्रह आले, तर ही सगळ्या गोष्टी जी लाईफची महत्वाची पिलर आहे हे त्यांची अशुभतेकडेच जातात ते जास्तीत जास्त. आणि यांच्या बाबतीत असं झालंय की जी सुखाची राशी जी आहे ती वृषभ राशी आहे, तर तिथेच केतू आलाय. तो केतू देखील बोलतोच आहे इथे. आणि चतुर्थेश हा शनी असून तो मंगळाबरोबर आहे, प्लस राहू बरोबर आहे. खरं तर मंगळाला नवमांश हा चांगला मिळालेला आहे, शुभांश आहे तो. पण तो इथे नवमांश कुंडलीमध्ये पण तो बुधाबरोबर गेलाय. आणि परत इथे राहू बरोबर पण आहे. आणि मागच्या कुंडलीमध्ये पण एकदा एक एक्झाम्पल घेतलं होतं, तर तेव्हा सुद्धा राहू उग्रांश मध्ये होता. सो या कुंडलीत पण राहू आणि लग्न हे दोन्ही पण उग्रांश मध्येच आहे. म्हणजे किती जास्त दाहकता असू शकते जेव्हा राहू उग्रांश मध्ये जातो, हे या कुंडलीवरनं विचार करायला आपल्याला निश्चितच कळते की व्यक्ती लोकांचे पैसे घेताना का कसं नाही काय वाटत आहे. वृश्चिक राशी तर आहेच, पण त्याचबरोबर राहू जर बिघडला तर लग्नस्थान पण उग्रांश, म्हणूनच ही व्यक्ती ह्या गोष्टी करू शकते. खरं तर पंचम आणि भाग्यस्थान त्यांना उत्तम भेटलेलं आहे, पण ह्या गोष्टी का घडल्या तर लग्नस्थानातले ग्रह इथे जास्तीत जास्त बोलतात. त्याचप्रमाणे चंद्रकुंडलीप्रमाणे पण बघितलं तर वृश्चिक राशी ही त्यांच्या भाग्यात येते, आणि भाग्यातच शनी मंगळ राहू आहे. म्हणजे इथेच आपल्याला त्या गोष्टी इंडिकेट होतात की शनी मंगळ राहू भाग्यात, त्यांची दृष्टी पराक्रमावर, आणि पुन्हा तिथे ती केतू दृष्टीत आहे. सो केव्हा ना केव्हा तरी हे इथे डेफिनेटली इथे कुठेतरी इथे हॅम्पर होणारच आहे. म्हणजे हे देखील इथे क्लिअर होतं. अष्टम स्थानामध्ये धूमबिंदू आलेला आहे. आणि मगाशी एका मॅमनी सांगितलं होतं की बुध जो आहे त्या बुधाला अष्टक वर्गाप्रमाणे ते 8 मार्क्स आहेत, आणि इथे किती ते बलवान झाले, प्लस धूमबिंदू. म्हणजे अष्टम स्थान हे अशा पद्धतीचं काम करण्याचं स्थान आहे अंडर टेबल. सो इथे तो बिंदू आल्यामुळे तोही गोष्टी डिस्टर्ब दिसतात येते. परत लाभ मिळवायचा प्रयत्न केला, पण लाभ स्थानातच मृत्यूबिंदू आहे. सो जरी त्यांनी किती लाभ मिळवायचा प्रयत्न केला तरी आता देखील शनी ज्यावेळेस म्हणजे शनीची दृष्टी या बिंदूवर देखील येतेच आहे, कन्या राशीवर येतेच आहे. सो इथे त्यांना तो प्रॉब्लेम दिसतो, गोचरिणी सुद्धा होतोय आणि मूळ कुंडलीप्रमाणे पण होणार. आणि काही कर्म केली जरी सिंहेचा गुरु आहे, खरं तर हा सिंहेचा गुरु जर पत्रिका चांगली असती तर खूप चांगला इंडिकेट झाला असता. पण या सिंहाच्या बिंदूच्या इथेच कालबिंदू पण आलेला आहे सिंह राशीच्या ह्याच्यामध्ये. सो इथे त्यांचं कर्म कशा पद्धतीने गेले हे देखील क्लिअर होतंय, आणि हा कालबिंदू त्यांना अफेक्ट झालेलाच आहे. आणि जसं तुम्ही मगाशी पण म्हटला की शनी रवी केंद्र म्हणजे शनीच्या केंद्रात, आणि त्यात रवी सारखा ग्रह, सो डेफिनेटली ते अशा पद्धतीने इथे अफेक्ट दिसतच आहे. बरं, आता दुसरा भाग असा आहे मॅडम,
तुम्ही सांगितलं, हा धन्यवाद. सर. षष्ठस्थानाचा कोणी विचार नाही सांगितला. षष्ठस्थान हे हो कोर्ट सर. कचेरीचं हा. स्थान आहे. नाही, ऐका ना 2 मिनिटं. हे कोर्ट येस. कचेरीचं स्थान आहे आणि षष्ठाधिपती जर राहुयुक्त आलेला आहे तर निश्चित ह्या व्यक्तीला त्याच्या शिक्षेबद्दलची भीती आहे आणि कोर्टामध्ये ही केस जेव्हा उभी राहील तर त्यावेळेला ह्याला कधीही सुटका मिळणार नाही हे निश्चित आहे आणि ह्याला शिक्षा होणार. आणि त्या ह्याच्यामध्ये षष्ठस्थानाच्याबद्दल आपण जर विचार केला आणि एखाद्या गुन्हेगाराची पत्रिका आल्यानंतर त्या ठिकाणी त्या व्यक्तीच्या जीवनात अशा ज्या काही कायदेशीर अडचणी आहेत तर त्या निश्चितच उपस्थित होतील आणि त्याला शिक्षा होणार. कारण शनी मंगळाची युती आहे आणि ती वृश्चिक राशीचा आहे. हा त्या ठिकाणी निश्चितच गदाड जाणार आणि कोर्टामध्ये त्याचा निकाल निश्चित आहे. आणि त्या ठिकाणी न्यायालयीन जो काही भाग आहे तो न्यायाच्या अखत्यारीतला आहे, त्याच्यामुळे आपण काही बोलू शकत नाही. पण तरीसुद्धा षष्ठस्थान तुम्हाला विचार करणं, कारण गुन्हेगाराची पत्रिका आल्यानंतर तिथे षष्ठस्थानाचा विचार केला तर हा निश्चितच शिक्षाला पात्र होईल असं आहे. तर मी मगाशी म्हणाले ना, मेषेत शनी गेल्यानंतर पकडला जाईल हो तसं हो मगाशी. हो हो. आणि सर कसं शनी हा कायद्याचा कारक आहे आणि तो लग्नेश मंगळाबरोबरच आहे. म्हणजे डेफिनेटली ही व्यक्ती हो हो कायद्याचा संबंध येतोच आहे इथे. म्हणजे ते येणार कोर्ट येणार कचेरीमध्ये येणार. अडकणारच आहेत ते. असे येस. कितीतरी गुन्हेगार मी म्हणतो ना की आपल्याकडे 10 कोटी केसेस पेंडिंग आहेत. त्याचा निकाल लागायला किती वर्ष लागतील, की फास्ट ट्रॅकवरती पण होणार नाही. आता काल एक कायदा संसदेमध्ये आलेला आहे की मंत्री जर त्या ठिकाणी अडचणीत आला, 30 दिवस कस्टडी झाली तर त्याचं मंत्रीपद हे ऑटोमॅटिकली जाणार. आता ही फार मोठी धास्ती आहे. काल त्यांनी संसदेत लोकसभेमध्ये मांडलेलं आहे. राज्यसभेमध्ये आता ते पास होईल, त्याच्यानंतर राष्ट्रपती ताबडतोब सही करतील. झालं. म्हणजे जो मंत्री आहे तो भ्रष्टाचारामध्ये पकडला गेला किंवा अडकला गेला तर 30 दिवसानंतर त्याचं मंत्रीपद बाद निकाल लागेपर्यंत. खूप इम्पॉर्टंट फिल्ट्रेशन लागला सर हा. हे सब मेरे प्यारे भाइयों और बहनों, जेव्हा बोललं समजा दुसऱ्याची काहीतरी होणार आहे. हा. बरोबर. हे आवश्यकही आहे ना सर हे. हो, आता राष्ट्रपती उपराष्ट्रपतीची निवडणूक झाली ना की हो ते राज्यसभेमध्ये पास होणार. गरजेचं आहे ते होणं. ते होणार गरजेचं आहे, होणार. ते मांडले म्हणजे होणार. आजपर्यंत म्हणजे हो फक्त किसानचा जे माघार घेतली, बाकी सगळे बिल पास झालेले आहेत. हो तसं हे होईल. तेव्हा सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता. पण एक मॅडम लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो पुन्हा पुन्हा की हे असे पैसे पुढच्या पिढीला अत्यंत तापदायक आहेत. हो ते ते पचत नाही लोक सर हे नाही पैसे. सांभाळू शकत नाहीत. नाही. आता ते त्या ड्रायव्हरच्या नावावरती 500 कोटीची मालमत्ता निघाली, ते हो निजामच्या कुठल्या तरी, हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. हम्म. हरकत नाही. असा हा परिचय आहे या पत्रिकेचा. तर तुम्हाला शिकायला यावं. मॅडम पत्रिका काढता का 2 मिनिटं? तर तुम्हाला शिकायला यावं, त्यातून मार्गदर्शन मिळावं, हाच एक हेतू होता. आणि त्याला अनुसरून तिथे तुम्हाला ही पत्रिका जी आहे तर ती सुचवलेली. तुमचे विचार तुम्ही मांडले. आणखी कोणाला जर काही विचार मांडायचे असतील तर अवश्य, अजून थोडा वेळ आहे आपल्याकडे. नंतर मग चव्हाण मॅडम, तुमचं काय मत तुम्ही नाही सांगितलं? हो सर, सगळं सांगितलंय सगळ्यांनी. तरी पण आता हे लग्न वृश्चिक आहे. लग्नाचा बिंदू सांगितलाय सगळ्यांनी. राहू आलाय. विचारांचा कारकग्रह बुध तोही बिघडलेला आहे पूर्णपणे. वृश्चिक लग्नाला बुध शुक्र शनी दूषित आहेत. नंतर 1986 ला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा वृश्चिकेमध्ये शनी होता, तेव्हा शुक्रामध्ये राहूची अंतर्दशा होती. नंतर बरोबर. हे गुरु जो आहे केंद्रामध्ये सगळे पापग्रह आहेत आणि गुरु ह्या केंद्रामध्ये एकटा फसलाय जो राष्ट्राधिपती आहे. आणि त्याच्यामुळे ह्या रॅकेट मधून बाहेर पडायचं असलं तरी हा पडणार नाही. त्याच्यामुळे दैव त्रिकोणाचा स्वामी जो गुरु आहे तो पूर्ण बिघडलेला आहे.
आणि रवी शनी सगळे पापग्रह केंद्रामध्ये, चतुर्थ स्थान बिघडलं. क्रूर ग्रह केंद्रामध्ये माणसाला धडपड करायला पण प्रोत्साहन देतात. सुखस्थान बिघडलं त्याच्यामुळे हा बाहेर गेला. बुध विचारांचा कारक, तो बुध मीन नवमाशामध्ये परत शनी मंगळ दृष्ट आहे नवमाशात, तोही बिघडलेला आहे बुध पूर्ण. मंगळाची जी टोक गाठण्याची वृत्ती आहे, जी या स्थिर जलतत्व जे आहे सुखाच्या मागे धावण्याची जी वृत्ती आहे ती दाखवत आहे. साडेसाती चालू आहे. अष्टमाच्या अष्टमात हा बुध आहे. शिवाय षष्टे शनी लग्नी, मंगळ राहू युक्त, कोर्ट कचेरी झाली. हे सगळे पॉइंट्स तर दाखवतातच आहेत. त्यामुळे कठीण आहे आता पुढे पण सगळं. तरी पण मंगळाची हा हा. बाहेर पडायला कठीण आहे. मंगळाची 8वी दृष्टी मॅडम सांगा बघा. हा, मंगळाची 8वी दृष्टी. 8वी दृष्टी अष्टमावर आहे. हा, मग ती ती चांगली नाहीये. अतिशय घातक आहे. म्हणजे राहूयुक्त जेव्हा दृष्टी टाकतो ना, तर हो. माणसाला आत्महत्या करण्याचे प्रसंग येतात. हम्म. म्हणजे जगणं नकोसं वाटतं. मंगळ असा आहे, जगवतो सुद्धा आणि मारतो सुद्धा. म्हणून कधी कधी आणि बऱ्याचशा मेल्यानंतर केसेस पाठीमागे पण लावायला लावतो. लोकाला कामाला लावतो. हे लोकांना कामाला लावतो. कामाला लावणारच लग्न आहे ते. घरच्यांना त्रास आहे हा. भयंकर. अहो, सगळी भावंड जेलमध्ये होती, सगळे लोक जेलमध्ये, सगळे प्रश्न. अजूनही एकही प्रॉपर्टी त्यांच्या ताब्यात नाही, सगळं सरकारमध्ये जप्त आहे. आणि अशा वेळेला एक मनुष्य गुन्हेगार अजून ठरला नाही, पण तो असं काम करतो आणि लोकांना ताप द्यायचं असा भाग. तशी ही पत्रिका आहे. आणखी कोणाला काही बोलायचं आहे बोला, नंतर समारोप करतील. सर मांडायचं. हा बोला. सर, अगर ये वृश्चिक राशि में चंद्र सूर्य दोनों लग्न में आएगा तो वो प्रॉब्लम करेगा ना, आप वृश्चिक राशि का? अभी देखो, ऐसा मैडम बोलता हूँ मैं आपको, जातक कौन है, अगर समझो कि एक योग, लेडीज नहीं सुनिए सुनिए, बताता हूँ मैं आपको कि वृश्चिक लग्न में अगर लग्न वृश्चिक है, वृश्चिक राशि में लग्न वृश्चिक है और चंद्र और रवि साथ में है, तो वहाँ पर आपको राजयोग होता है, बड़ा एक अच्छा राजयोग होता है. और उसमें कर्म धर्म योग से जो तत्व है वो एक ही तत्व में लग्न, एक ही तत्व में रवि और एक ही तत्व में चंद्रमा, तो एक अच्छी तरह से राजयोग तैयार होता है. तो शायद अगर समझो कि पुरुष है तो पत्नी का दुख है, और जातक स्त्री है तो पति का दुख तो डेफिनेटली है. तो वो वृश्चिक लग्न के अंदर उस जगह जातक पारिजातक में ऐसा लिखा है, स्त्री जातक है कि पुरुष जातक है. तो पुरुष जातक होगा तो स्त्री का दुख है, और स्त्री जातक होगा तो पुरुष का दुख है. बराबर सर, राइट, एकदम राइट. आपके तजुर्बा है उसमें? नहीं, मेरे पास एक कुंडली है, उसमें मैंने देखा था, तो वो उनका चंद्र सूर्य साथ में, वृश्चिक लग्न वृश्चिक राशि. तो ये प्रश्न उपस्थित होता है. तो कोई भी चीज़ जो है ना, उसके जो नियम है वो बहुत ही हमको अच्छी तरह से दिखाई देते हैं कि यहाँ पर ये ऐसी घटना हो सकती है. और स्पेशली वृश्चिक लग्न जो है वो वहाँ का जो एटीट्यूड है वो लग्न के ऊपर काफ़ी, आप उसके ऊपर जैसे एक्सरसाइज कीजिए या उसको तलाश कीजिए. ये तलाश करने वाला एसेंडेंट है, इसको गंभीर लीजिए, इसको कॉमन जोड़ियाक नहीं है, बहुत गंभीर है. ये स्थिर राशि के अंदर ये राशि में काफ़ी पावर है, दम है. यस सर, बराबर सर. ऐसा है. और वृश्चिक में सूर्य अकेला रहेगा तो भी अच्छा नहीं है. वो स्त्री जातक के लिए अच्छा है. मैं आपको बता रहा हूँ इसमें अंदर कैसे मैडम आपको, कि काफ़ी सर्जन जो है, काफ़ी जैसे कि रिसर्च करने वाले लोग हैं, काफ़ी केमिकल रिलेटेड लोग हैं, डॉक्टर्स हैं, ये काफ़ी इस लग्न में जन्म लेते हैं. लेकिन वैसे संकट भी उनको आ जाते हैं. ये बात है. ये जो है बहुत पावरफुल लग्न है, नो डाउट डोमिनेटिंग है. ये ऐसे भी किसी के इसके अंदर इन्वॉल्वमेंट बहुत कम होती है,
छुपे छुपे रहते हैं, लेकिन फिर भी काफ़ी संकट से गुजरते हैं, ऐसा है। बर और इसमें स्पेशली आप देखेंगे तो वृश्चिक लग्न में शनि राहु ये जो पोजीशन है वो काफ़ी तकलीफ देती है, ऐसा है। मैं एक कुंडली में 12वें वृश्चिक का राहु देखा था। वो छोटा भी है, इसके लिए आगे क्या होगा पता नहीं है, मगर शनि की दृष्टि उसके ऊपर आ रही है, तो सर उसमें राहु भी केतु प्रॉब्लम। वृश्चिक में, गुरु भी केतु वृश्चिक में, इंसान को काफ़ी समस्या निर्माण होती है। अच्छा, एनिवे, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर आता आणखी काही आपल्याकडे वेळ कमी आहे, तर कुबल मॅडम तुम्ही समारोप करा. सगळ्यांचे धन्यवाद. आता मी पुढच्या वेळेला एक IASची कुंडली मांडणार आहे, जो आधुनिक कस्टडीमध्ये आहे आणि शराब घोटाळा फार मोठा झालेला आहे झारखंडमध्ये. त्या व्यक्तीची कुंडली आहे. त्याला तिथून जामीन मिळालेला आहे 1969च्या कायद्याप्रमाणे. पण आता एक दुसरा याच्यामध्ये त्यांनी हजारीबागचे एक जो केस आहे, ती सरकारची जमीन विकल्यामुळे आता विचार करा की एक IAS व्यक्ती झाली, एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत आणि त्याच्यामध्ये 900 कोटी रुपये पकडले गेले आणि एवढ्या सगळे इन्क्वायरी लागली. अतिशय जीवन फार एवढ्या सुखातून दुःखाकडे जाण्याचा मार्ग का होतो याच्यावर आपण चर्चा करू. कळलं? बुधवारी लावेल. बरं, उद्या देशमुख मॅडम तुम्ही क्लास घेणार आहात का? मी घेईन सर. ते बरं, रेकॉर्डिंग आता मात्र मला नाही रेकॉर्डिंगचं जमणार. कसं करणार? कोणाला जमेल? मला नाही चव्हाण जमत सर. चव्हाण मॅडम, चव्हाण मॅडम, व्हॉट अबाउट यू? उद्या नाही येणार मी. हां, मग आता रेकॉर्डिंग तुम्ही नसेल तर चालेल का मॅडम? सांगा, मला काय हरकत काय नाही, तर माझ्याकडे सोय नाही आहे. मला नाही करता येत सर. ते बाकीच्यांना मिळणार नाही ना, जे येणार मग नाहीत त्यांना. तुम्ही व्याख्यान द्या, पण हा रेकॉर्डिंग नाही मिळणार तर तुम्ही तुमच्या मी माझ्या ग्रुपला पाठवीन इन्व्हिटेशन तुमचं. तुम्ही तुमच्या ग्रुपला पाठवा, जे येतील ते ऐकतील, नाही येणार त्याचा काय करणार. तुम्ही प्रयत्न करा, तुमच्याकडे तिथे बटन आहे रेकॉर्डिंगचं तसं मी तुमच्या कधीच मोबाईलमध्ये. केलं नाही. अहो, तिथे बटन असतं ना, तुम्ही जेव्हा होस्ट व्हाल तेव्हा तिथे बटन असतं. अच्छा, ते बटन दाबलं की मॅडम रेकॉर्ड तुम्ही होणार. कशावर जॉईन होणार आहे सांगा बरं, की थोडं मोबाईल वरून. नाही, मोबाईल नाही ना सर. मग मोबाईल वरनं कसं आहे फक्त बटन. ऑडिओ रेकॉर्डिंग होईल, दुसऱ्या काय फक्त ऑडिओ होणार नाही ना? नाही, हे पण होतं मॅडम. नाही ना, मी केसकर मॅडम, बघितलं ना आपण आता आपल्या ह्याच्यावरनं, म्हणून तर मग मी कॉम्प्युटरवर. नाही, मोबाईलवर नाही होणार. हा, नाही होत. ऑडिओ येईल. नाही नाही. ऑडिओ येईल मॅडम, पण पूर्ण तुमचं असं. प्रेझेंटेशन आहे का काही? नाही तर मग ऑडिओ सुद्धा करायला हरकत नाही ना. नाही, कुंडल्या नाही आहेत. हा, मग ऑडिओ रेकॉर्डिंग करता येईल ना, पण फक्त ते पाठवता येत नाही, कारण ती फाईल मोठी झाली की नाही पाठवता येत. हा, ते मला काहीच येत नाही मॅडम. मी स्पेस टेक्निकली पण पाहिजे तेवढी अवेलेबल, तर तुम्हाला ते येस, नाही तर ते तुकड्या तुकड्यात करावं लागेल. खरंय खरंय खरंय. नाही तर मग पुढच्या शनिवारी घेऊ का सर? नाही, माझी मला पुढच्या काही शनिवारी प्रॉब्लेम नाही घ्यायची आहे. तयारी आहे. तुम्ही जसं सांगाल तसं नाही, मग ते पुढच्या काय शनिवारी घेते ना, म्हणजे मग सगळं व्यवस्थित होईल. त्या दिवशी चालेल. गणेशोत्सव सुरू होतो का? हो, आता काय नाही, उद्या आहे अमावस्या ना पण झाली. आता. हा, मग उद्या क्लास आहे ना पण. उद्या शनी अमावस्या आहे ना. हो, 27 ला गणपती. हां, 27ला गणपती आहे ना. मग नंतर मग पुढं सगळे म्हणजे प्रोग्राम रखडणार. आवाज वगैरे कसं त्यावेळेला बघा खरंय. म्हणजे. नाही, पुढच्या शनिवारी म्हणजे मग तारीख काय येईल? 23ला. नाही नाही, पुढच्या शनिवारी मॅडम सगळे गणपतीचा वगैरे उत्सव असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही 23 आणि 7 30 झाले, म्हणजे गणपती आहे. 30. मग 1.5 दिवसाचा म्हणा, 2 दिवसाचा म्हणा, गणपती आहे. नाही, आमच्या इकडे 30 तारखेला काही प्रॉब्लेम नाही आहे सर. नाही तसं नाही, इत्यादी हा, लोकांचा काय प्रश्न बाकीच्यांना. हा, असं आहे ना. आता कसं हो. आहे, आम्ही रेकॉर्डिंग करतो आणि तर पाठवतो. गणपतीत सुट्टीच द्या. ठीक आहे, थँक्यू. 10 दिवस सुट्टी. नाही नाही, 10 दिवस नाही. नाही, मी काही सुट्टी घेणार नाही. मी रेकॉर्ड करून देईन, नंतर तुम्ही बघा. पत्रिका हा, भरपूर आहेत. मध्ये जरी त्यांनी घेतला तरी चालेल ना, गणपतीच्या अगोदर एखाद दिवशी. हा, चालेल चालेल, काय हा, हरकत नाही. हो.
चालेल. आणि मग नंतर आपण गणपतीला वाटलं तर सुट्टी घेऊ, पण मध्ये मग झाला म्हणजे तुम्हाला जर वेळ असेल तर मध्ये घेतला तरी काही हरकत नाही. सोमवारी घेता येईल का? हे नाही, सोमवारी तर नाही. सणांचं आहेच ना. सोमवारी नाही, तर सोमवारी नाहीये, नाही मंगळवार किंवा मग कसं मध्ये चालेल ना, मंगळवारी पण गीता मॅडम चव्हाण आहेत. मॅडम तुमच्या ह्याने चव्हाण घ्या मॅडम सर. करता. ठीक आहे, विचार करू आपण, काय हरकत नाही. हा चालेल. कोमल मॅडम हा समारोप करा तुम्ही. हो सर, करते. तर सर्वात प्रथम तुम्हाला नमस्कार. चव्हाण मॅडम तुम्हाला पण नमस्कार. आणि इथे उपस्थित सर्वांचे स्वागत. सर्वांना नमस्कार. आता प्रत्येकाने सगळं सांगून झालंय सर. ही पत्रिका आज तर फारच भयानक आहे. म्हणजे काय अवघडच आहे. म्हणजे ह्या माणसाचं सुटणं. आता तुम्ही ते वृश्चिकेचं सगळं सांगितलं. वृश्चिक म्हणजे गुढ रासपण आहे, गुढ कर्म पण करणारी आहे. त्यांच्या भावंडांच्या बद्दल पण तुम्ही सांगितलं. तुम्ही जे जे सांगताय ना, मी फार ह्या लोकांसारख्या पत्रिका नाही सोडत, पण हे अगदी टपकल बसतात. हे तुमचे म्हणजे जे नियम, म्हणजे वृश्चिकेच्या भावंडांना कसं येस येस. अपंगत्व किंवा ते काही ना काही त्या भावंडांमध्ये असं जगापेक्षा वेगळं पण वाईट असंच म्हणावं लागेल. असं अगदी असतंच असतं. आणि मला एक पॉइंट सर इथे नमूद काय करावं असं वाटतं. म्हणजे भावंडांना तुम्ही म्हणालात ना, म्हणजे हे झालं ह्याच्यामुळे त्रास, तर तो विनाश नावाचा चंद्रात नक्षत्र बिंदू बरोबर इथे म्हणजे पराक्रम स्थानात आलाय. आता त्या तपस्वी मॅडम, आपल्या चव्हाण मॅडम यांनी तर ते बुधाचं तर छानच सांगितलं. म्हणजे ते कसं अडकलं. आणि तुम्ही पण ती मंगळाची 8वी दृष्टी बरोबर त्या बुधाच्याच राशीवर, म्हणजे ते आम्ही लिहिलं खरं, पण कसं काय हे झालं कोण जाणे ते. आणि मग तो म्हणजे आता हे राहू मंगळ शनी, हे तर पत्रिका बघितल्यावर अगदी ज्याला समजा थोडंसंच ऍस्ट्रॉलॉजीचं नॉलेज असेल तर तो पण सांगेल की ह्या इथे काय होणार आहे म्हणजे हे. आणि आता आपलं गोचर आपण बघितलं तर इथे म्हणजे मीन राशीत शनी आहे. आणि इकडे समोर म्हणजे शनी मंगळ समसप्तकाला आहे, कारण कन्येत मंगळ आहे. म्हणजे तुम्ही तर म्हणालातच, पण म्हणजे मला तर वाटतच नाही म्हणजे हा माणूस सुटेल. आता तुम्ही म्हणताय की हे वृश्चिकेचे सरेंडर वगैरे होतात आणि असं हे करतात, होतही असेल, पण म्हणजे ह्याला आता चांगले दिवस येण्याची शक्यता अतिशयच कमी वाटते. आता बाकीचं जास्त नको काय सांगायला. आणि अजून एक मला काय म्हणायचं, आपण ते पण हे करू शकतो का सर? आता थोडं थोडं सर्वतोभद्र म्हणजे ते छान वाटतंय ना, म्हणून मी थोडस जास्त बोलते. तर इथे मुळातच या कुंडलीला केतूला म्हणजे आपण नेपच्यून जरी नाही म्हणत, पण त्याला डावा वेध घेतलाय त्यांनी. आणि हर्षल आणि मंगळ यांचा पण सम्मुख वेध झाला. म्हणजे म्हणजे हे भावंड अडकले, आपल्याला बऱ्याच गोष्टी सापडतात. पण हे हो पण हो, संदर्भ आपण इथे घेऊ शकतो ना, लावू कारण ते शकतो, लावू शकतो. कोणता येस. गोचरीनी तर अजून भरपूर मला ते वेळच नाही मिळाला. आज जरा मला उद्या जायचं म्हणून मी आपली आवरावरी करत होते ना. म्हणजे म्हणजे आजचं गोचर लावलं तरी पण आहेत ते वेद. तर म्हणजे हे पण हे मुळात लागलेले म्हणजे केतू आणि नेपच्यून आणि हर्षल आणि मंगळ. तर म्हणजे हे पण काम करतातच ना, कारण ते मूळतः लागले आहेत म्हणून. मग बाकी सगळ्यांनी पोद्दार मॅडम तुम्हाला तर अगदी हॅट्स ऑफ, तुम्ही अगदी प्रतिसर व्हायला लागला. छान पत्रिका नाही वाचता. मॅडम, असं काही नाही नाही. नाही थँक्यू. नाही, छान म्हणजे सरांनी एवढं छान शिकवलंच आहे, पण तुम्ही ते अगदी छान म्हणजे अजून तुमच्या भाषेत पण, कारण हे केंद्रातले ग्रह आपण म्हणतो थांब जरा देणार आहे, माझा क्लास होऊ दे. हा केंद्रात ग्रह पण शुभ ग्रह असले तर चांगले ना. इथं किती म्हणजे ह्या जरी जलतत्व आपण म्हणतो तर तो माणूस अजून वाहवत गेला ना ह्याच्यात. म्हणजे शनी मंगळ राहू सारखे ग्रह म्हणजे खूपच अगदीच येस. गडबड. आणि गुरु बिचारा अगदी त्याच्यात पूर्ण अडकला. आणि आता पण सर बघा, आता ह्या गुरु म्हणजे जिथे दशमा तर सिंह रास आहे ना, तर तिथे पण गोचरीचे सूर्य आणि केतू आले. आणि जिथे सूर्य आहे म्हणजे ह्याच्यात कुंभे, तर तिथे गोचरीचा राहू पण आला. परत तो मंगळदृष्ट तर ऑलरेडी आहेच आहे, गुरुदृष्ट शनीची पण, सगळे म्हणजे खूपच गडबड गडबड झालेली. पण एकंदरीत सर अतिशय अतिशय उत्तम क्लास झाला. तर ते कंप वगैरे ते बिंदू तर मी सांगितलेच आहे, आता परत सांगण्याची काही आवश्यकता नाहीये. तर खूप खूप छान. आणि तुम्ही अशाच पत्रिका घेऊन येत जा, आम्हाला अजून प्रत्येक वेळेस छान छान शिकायला मिळतं. तर तुमचे पण सर खूप नाही कोटी कोटी आजचा ठेवला धन्यवाद. मी. कोटी कोटी हो म्हणून ड्रेस आजचा भिजवला धन्यवाद. नाही. अरे कोमल मॅडम, ठीक आहे. जरा मला तारीख आणि हे सांगता प्लीज. हा सांगते सांगते. हा 16 फेब्रुवारी
1956 माझा एक हा होता एक काय माहिती. हा. हा हा आणि पहाटे 2:24 जन्म आहे. हा जातक पुरुष आहे. आणि नुसतं जयपूर नाही, जयपूर राजस्थान टाका तुम्ही, म्हणजे सरांनी एक्झॅक्ट हे. पण ते खूप जयपूरला असे वेगळं वेगळं येतं, तर मग ते लग्नाचे अंश बदलतात. जयपूर राजस्थान असं टाका. हा, म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट ही वृश्चिक लग्नाची पत्रिका येईल. आणि ते लग्नी राहू आणि हे काय 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 सगळेच बिघडले त्याचं. बरं सर, चला तर कोटी कोटी धन्यवाद. आणि सगळ्यांना पण खूप खूप नमस्कार. सगळ्यांनी अगदी काय म्हणायचं, अतिशय उद्या उत्तम प्रयत्न शनी केले. अमावस्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. अरे रामा. पिठोरी अमावस्या आहे हा, उद्या. हो आहे सर. तर सर खूप खूप धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद. हेड्स ऑफ टू यू थँक्यू. अँड युअर डिवाइन सोल. यूज धन्यवाद धन्यवाद सर मग धन्यवाद. उद्या नाही थँक्यू घ्यायचं ना सर. मी? तुम्ही ठरवा, मी तयार आहे, हो मला ना सर, काही नाही प्रॉब्लेम. असं नाही सर, तुम्ही थँक्यू पाहिजे सर. सगळेजण थँक्यू. हवेत ना. सगळे येणार ना, येणार. मॅडम, मॅडम सॉरी हा, मी नाही, मला आईला आणायला जायचंय, नाही तर मी तेच शक्यतो म्हणलं, तुम्ही टाळत. नाहीये, गीता मॅडम नाहीये, सर पण हे करतायत. अहो, तर नंतर मी काय सांगितलं, मी नाही तुम्हाला मीटिंग लावून देईन, मी ॲडव्हर्टाईज करीन, ग्रुपला पाठवीन. पण तुम्ही आता तयारी कराल तर लावा. बाकी नंतर पुढे गणपती वगैरे आहेत, मग बाकीचे हो प्रश्न, ना. गणपती पाहायला जायचं आहे वगैरे वगैरे, तो भिन्न भाग आहे. नाही 30 तारखेला घेता नाही का येणार सर? 30ला परत शनिवार आहे तेच ना. आहे, परत तिथे सणाचे दिवस आहेत. नाही, हो आवाज सर. खूप येतो सर, पाहायला जायचा प्रश्न नाही. आजूबाजूला खूप आवाज बरोबर येतो. हो. हो, बरोबर पण बरोबर. त्यावेळेला रेकॉर्डिंग तरी होईल ना, आपल्याला रेकॉर्डिंग तरी ऐकता येईल ना निदान. येस येस, जर करेक्ट. हा. रेकॉर्डिंग नाही आलं, कारण अर्धा भाग इतका व्यवस्थित त्यांनी हे केला, आणि पुढचा जर नाही ऐकू आला आणि रेकॉर्डिंग हा, नाही तो मिळालं तर प्रॉब्लेम कसं आहे. होईल? करेक्ट. पुढचा जाऊन रेकॉर्डिंग मिळालं तरी चालेल, नाही आम्हाला ऐकू आलं तरी. ते जर रेकॉर्डिंग नाही कोणाला, करता येत ना. कोणाकडे चालेल 30 तारखेला. कॉम्प्युटरची. 30 हा? तारखेला चालेल. चालेल 30ला. ठीक आहे, चला. 30ला ठीक आहे. करू.